धा
धा ग धी ठ परम देखिए धे धे धागे तीठे धान तान घेन डान धागे तीठे धान तान धा धागे तीठे धान तान धा धागे तीठे धान तान धे धे धागे तीठे धान तान घेन डान धागे तीठे धान तान धागे तीठे धान तान धागे तीठे धान तान Ganahira Hema Neralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिका हो नमस्कार. आत्ताच्या डान्स परफॉर्मन्सवरनं तुम्हाला कळलंच आहे की एक सुंदर देखणी वृषाली दापके आज आपल्याकडे आलेली आहे. वृषाली खूप खूप तुझं मनापासून स्वागत. आणि वृषाली आत्ता इतकी मजा आली तुझ्या ह्या वंदनेमुळे, तर मला या वंदनेच्या किंवा या रचनेच्याबद्दल सांगशील का? ताई सर्वप्रथम माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप आभार की तुम्ही या इतक्या सुंदर म्युझिक कहाणी या सत्रामध्ये मला तुम्ही इन्व्हाइट केलं आहेत. आणि हा खरंच मला खूप मोठा ऑनर आहे की तुमच्यासारख्या एवढ्या प्रथितयश कलाकाराने मला बोलवावं आणि माझा जो काय आत्तापर्यंतचा छोटा प्रवास आहे तो ऐकून घेण्याची तुमची तयारी आहे. तर मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. मला जरूर सांगायला आवडेल, पहिली जी वंदना सादर केली ती गुरु परंपरेने, म्हणजे माझ्या गुरु डॉक्टर सौ मंजिरी देव आणि यांचे गुरु आमचे दादा गुरु पद्मश्री नटराज गोपीकृष्णजी यांच्याकडनं परंपरागत आलेली ही वंदना आहे. सरस्वती वंदनाच आहे, पण त्याच्यामधले जे बोल तुकडे ही बांधायची संकल्पना पहिल्यांदा गोपीजींना आली आणि बाईंनी विश्वास ठेवून आमच्यासारख्या विद्यार्थिनींना ती शिकवली. तर आता जे मी रेकॉर्डिंग वापरलं त्याच्यात प्रत्यक्ष गोपीजींचा आवाज होता, म्हणून मी आज त्याची निवड केली. आणि त्यानंतर जो ताल सादर केला थोडासा छोटा, तो ताल धमार अर्थात गोपीजींचाच लाडका आणि माझे दुसरे गुरु तालमणी पंडित मुकुंदराज देव यांचाही अतिशय लाडका ताल धमार आहे. त्यांच्याच रचना आहेत आणि त्यांच्या आवाजातलंच पढंत आणि तबलावादन असलेलं मी आता सादरीकरण केलं. वा, मला इतकं छान वाटतंय. खरं तर आम्ही आमच्या सोप्रानोज रेकॉर्डिंग स्टुडिओच्या कडनं हे असे एपिसोड्स आम्ही आता सुरू केले आहेत आणि मला खूप छान वाटतं की संगीताचे तर आम्ही करतोच एपिसोड्स, किंवा त्यांची जी एक आर्टिस्टची जी एक स्टोरी आहे ती आम्ही प्रेक्षकांच्या समोर, रसिकांच्या समोर आम्ही मांडत असतो. पण त्याच निमित्ताने मला खूप कौतुक वाटतं की हे ज्या दोन फॅकल्टी आहेत आपल्या, की संगीत आणि नृत्य आणि तसंच वादन, तर नृत्यातले पण आम्हाला अशा तुमच्यासारख्या छान आर्टिस्ट येतात की ज्यांचं म्हणजे तू आर्टिस्ट होण्याची जी एक स्टोरी आहे ती मला असं वाटतं खूप लोकांना इन्स्पायर 100% करेल असा मला एक विश्वास आहे. त्या निमित्ताने मला तुझ्या लहानपणाकडे जायचं आहे की कसं होतं तुझं लहानपण. आत्ता जी मी वंदनेचा रेफरन्स दिला, सरस्वती वंदना आपली नेहमीचीच पारंपरिक याकून देत होतो, तर माझ्या नृत्याची सुरुवात किंवा माझा पहिला छोटा परफॉर्मन्स लहानपणचा म्हणतो ना आवडीने केलेला, तो आमच्या एका सोसायटीच्या मंदिराच्या समोर याकून देन दुतूने झाला होता. बरं. मी सुरुवातीला राहायला डोंबिवलीत होते, 1 वर्ष तिथे मार्गदर्शक होत्या सौ बेलसेरे म्हणून. तर त्यावेळेला आईने जी माहिती सांगली त्या पण गोपीजींच्या खूप जुन्या शिष्या होत्या, पण मला अगदी 1 वर्षच त्यांच्याकडे शिकण्याचा हे मिळालं होतं चान्स. आणि त्या 1 वर्षामध्ये जी मी पहिली परीक्षा दिली ना ताई, ती परीक्षा घ्यायला आल्या होत्या माझ्या गुरु डॉक्टर सौ मंजिरी देव. त्यामुळे बहुतेक माझ्या डेस्टिनीमध्ये कुठेतरी पहिल्यापासून बाईंचं माझ्या आयुष्यात येणं लिहिलं होतं. ते निमित्त डोंबिवलीमध्ये बहुतेक दिसलं असेल. आणि आमच्या काही कामामुळे आणि आईवडिलांच्या निर्णयामुळे आम्ही डोंबिवली सोडून
ठाण्यात शिफ्ट झालो. ठाण्यात शिफ्ट गेल्यानंतर माझा गुरुचा शोध संपला आणि मी बाईंकडे जॉईन झाले. आणि मी झाले त्याच्याबरोबर माझी आई पण माझ्याबरोबर शिक्षणासाठी जॉईन झाली. आम्ही दोघी एका बॅचमध्येच बाईंकडे कथ्थक शिकायला चालू केलं. त्यामुळे माझा प्रवास इंडिव्हिज्युअल तर होताच, कारण शेवटी आपण स्वतः शिकतो ते वेगळंच असतं, पण माझ्याबरोबर बाई आणि आई असे 2 पिलर्स घेऊन मी चालत होते. पण त्याच्याबरोबर जबाबदारीची जाणीव पण त्यामुळे जास्ती होती की जरा पण मला 19-20 होणं शक्य नव्हतं माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आणि डेडिकेशनमध्ये पण. तर सुरुवातीला मी ज्यावेळेला बाईंकडे प्रवेश घेतला त्यावेळेला त्यांनी एका बेसिक बॅचमध्ये टाकलं होतं की तू आता चालू कर, मग आपण बघू तुझी प्रोग्रेस कशी होते. आणि आपण कलेमध्ये म्हणतो 2 to 4 होत नाही, 2 to 5 पण होऊ शकतं. याची जाणीव मला माझ्या गुरूंनी सुरुवातीला दिली की तुझी कपॅसिटी बऱ्यापैकी चांगली आता झाली आहे 6 महिन्यात, तर मुद्दाहून या बॅचमध्ये तू राहू नकोस, आपण तुला थोड्याशा ॲडव्हान्स बॅचमध्ये दाखव. तर त्यांनी तो जो मला विश्वास दिला त्याच्याने मी अजून कम्फर्टेबल झाले नव्याने जॉईन होऊन सुद्धा. आणि मग माझा तिकडनं रेग्युलर आपल्या टप्प्याटप्प्याने प्रवास चालू होतो परीक्षांचा, तसा हळूहळू चालू झाला. बाईंबरोबर अनेक प्रयोग केले आणि बाईंकडे कथ्थकच्या बरोबर एक सर्वांगीण विकासाचं खूप महत्त्व आहे आमच्या गुरूंकडे. म्हणजे कलाकाराला पुढे आयुष्यभर जे लागणार आहे, म्हणजे मॅनेजमेंट स्किलपासनं ते लोकांना कसं डील करावं पासनं ते लिखापडी कशी करावी, सिक्वेन्स कसा लावावा, कॉस्ट्युमची मॅनेजमेंट काय असावी, मेकअप कसा पाहिजे, दागिने स्वतः करायला शिकला तर उत्तमच, याच्यासाठी प्रोत्साहन, घुंगरू स्वतः कसे बांधायचे ऍक्च्युअल, मी घुंगरांचा बिझनेस पण केलाय काही वर्ष. तर या सगळ्याच दृष्टीने त्यांनी आम्हाला तयार केलं होतं. काही प्रयोग तर असे होते 15-15 दिवस बदलापूरच्या आश्रमात कार्यक्रम करायचा, तर त्याचे काही काही प्रसंग म्हणजे इतके मजेदार आहेत. आम्ही सगळ्या गुरु भगिनी सकाळी तयार होऊन निघायचं, रात्री 12ला यायचं, 12 नंतर बाई कोरिओग्राफी चालू करायच्या पुढच्या दिवसाची. ती करायची, पुन्हा तिथेच झोपायचं, उठायचं, घरी जाऊन फ्रेश होऊन पुन्हा रेडी होऊन दुपारी बसमध्ये की परत सगळे चालले. असं नॉनस्टॉप 15-15 दिवसाचा एवढा मोठा अनुभव इतक्या लहान वयात मिळाल्यामुळे एक विश्वास म्हणतात ना, तो इतरांच्या कंपॅरिझन नाही आहे, पण खूप लवकर आम्हाला तो विश्वास मिळाला. आणि माझं त्याच्यामध्ये खूप पार्टिसिपेशन होतं आणि मला ती आवडच होती आणि घरातनं थोडीशी लिबर्टी पण होती सगळ्याच गोष्टींची मला, की ठीक आहे. कारण जसं तू आत्ता म्हणालीस की तुझ्या आई पण तुझ्याबरोबर डान्स शिकायला यायच्या, तर त्याच्यामुळे त्यांना त्या सगळ्या गोष्टी तिथे पूर्ण कल्पना आतनं एखादी गोष्ट बाहेरनं बघणं आणि आतनं बघणं हा तो फरक होता. खूप फरक. आणि ती स्वतः पण त्यात सगळ्या वेळ माझ्या बरोबर होती. त्यामुळे थोडंसं तो जो प्रवास आहे हा मला कॉन्फिडन्स देण्याच्या दृष्टीने माझ्या आयुष्यात खूप लवकर घडला. आणि आता जे तुला मी थोडंसं मध्ये डिस्टर्ब करते की जे तू आता म्हणालीस की बदलापूरला तुम्ही ज्या ह्याच्यासाठी जायचात, तर तो तिथे परफॉर्मन्स असायचा की काय असायचं नेमकं तिथे? म्हणजे तिथे शास्त्रशुद्ध कथ्थक, नंतर लोकनृत्य आणि सेमी क्लासिकल उपशास्त्रीय, या सगळ्या दृष्टीने म्हणजे एक कलाकार घडताना पुढे जाऊन करिअर म्हणून काय करणारे माहीत नसतं त्या एजला, शाळकरी वयामध्ये. पण मग ऑप्शन्स काय आहेत हे कळण्यासाठी अनुभव तर घेतला पाहिजे. त्या दृष्टीने मग आम्हाला सगळ्या डान्सची ओळख असली पाहिजे. ही अट्टहास गुरूंचा असल्यामुळे आम्ही तुम्हाला त्याचं शिक्षण द्यायला तिथे असायचं नाही. बाई स्वतः खरं या सगळ्याच्या तरबेज आहेत. आणि बाईंचं भरतनाट्यमचं शिक्षण पण खूप वर्ष झालं होतं. बाई स्वतः उत्तम लोकनृत्य शिकलेल्या होत्या, तर ते सगळ्याचा संस्कार आमच्यावरती झाला. म्हणजे एक किस्सा गमतीदार पण सांगायचा, म्हणजे गुरुची भीती तर असतेच आपल्याला. तिकडच्या एका नॉनस्टॉप आम्ही नाचत होतो ना, रोजच्या रोज चाललं होतं आणि साडी नेसण्यासकट सगळं स्वतःला आलं पाहिजे ही अट, त्यामुळे ते पण सगळं शिकून घेतलं होतं. तर आई माझं करेल की तिचं करेल असं सगळंच चालायचं. तर एक डान्स होता ज्यात कळशी घेऊन नाचायचं होतं, सईबाई घ्या कमरेवर घडा, फोक लोकनृत्य करायचं होतं. आणि मी गेले तिकडे मंदिरामध्ये आणि माझ्या साडीत पाय अडकला तो अख्खा साष्टांग घातला मी. पण प्रसंगावधान रंगमंचावरचं एस्पेशली नर्तकीला किती ठेवावं लागतं याची जाणीव आधीपासून दिली होती. म्हणजे आता पण मी मुलींना सांगते, जर कोणी नाचता नाचता छोट्या स्टेजवरनं खाली पडलं तर उरलेल्यांनी पण उडी मारायची आणि अशीच कोरिओग्राफी केली असं दाखवून वर यायचं. तर ते जे मी साष्टांग घातला सुदैवाने देवाच्या मूर्तीसमोरच घातला होता. अच्छा. त्यामुळे मी तिथे अभिनय केला की मला शिकवलंच तसं आहे. आणि मग अगदी भक्तिभावाने उठून ती कळशी नमस्कार करून मी एक्झिट घेतली. त्यामुळे रंगमंचावरचा आपला प्रेझेन्स काय असला पाहिजे आणि आपण कितीही रिहर्सल केली तरी रंगमंच देवता कधी काय परीक्षा घेईल, आपल्याला काय होईल काही सांगता येत नाही, ह्याची कल्पना खूप लहान वयात मिळाली.
आणि ते करताना म्हणजे इथे पूर्ण चन्याचोळी घालून 15-20 मिनिटं जोरदार एकताल रूपक झपताल नाचायचा आणि नंतर येऊन डायरेक्ट कंबर हलवून गवळण करायची, तिकडनं उठून एकदम डायरेक्ट सेमी क्लासिकल कुठलं काय तरसाय गाणं नाचायचं. एवढं ॲट अ टाइम डोक्याची मॅनेजमेंट, मनाची मॅनेजमेंट आणि ते शिफ्टिंग एक एक प्रोग्राम मध्ये, ह्याच्यापेक्षा अजून कॉन्फिडन्स देणारे एखाद्या नर्तकाला काही असू शकत नाही. तो एक्सपिरियन्स इतका वास्ट मिळाला मला माझ्या लहान वयामध्ये. त्यामुळे आणि माझी शाळा म्हणजे मी ठाण्यात ज्या शाळेत, तू शाळेतच होतीस? शाळेतलं सगळं सांग. म्हणजे तू 10वीच्या आतलीच होतीस तेव्हा? अच्छा. आणि शाळेमध्ये मला कसं होतं, मोह विद्यालय माझी ठाण्यातली शाळा, बरं, आणि फॅमिली शाळा म्हणलं ते चालेल अशा दृष्टीने, आई त्या शाळेतली, आईचे बाबा त्या शाळेतले, असं सगळा प्रसंग. म्हणजे माझे गुरु तालमणी पंडित मुकुंदराजी होते त्या शाळेचे वगैरे असं. तर शाळेकडनं मला खूप चांगला सपोर्ट मिळाला होता, इव्हन डोंबिवलीच्या शाळेतनं पण आणि या पण ठाण्याच्या शाळेचं विशेष योगदान असं होतं की कोणाला सोलो डान्स मिळायचे नाहीत. अच्छा. आणि मला मिळायचे. बरं. पण त्यामुळे मला दरवेळेला ग्रुपमध्ये, समूह नृत्यामध्ये काय ऍडजस्टमेंट करावी लागते, समूह नृत्यात दरवेळेला आपण पुढे असू असं नाहीये. मग मागे असताना सुद्धा आपलं स्थान कसं भक्कम दाखवायचं आणि तरी कोरिओग्राफी डिस्टर्ब नाही करायची, आणि सोलो असताना कसं नाणं खणखणीत वाजवायचंच. तर याचा दोन्हीचा अनुभव घेण्याच्या दृष्टीने आणि वैयक्तिक ॲज अ डान्सर मला प्रयोग करण्याच्या दृष्टीने शाळेची मदत मला 10वीपर्यंत खूप झाली. म्हणजे मी तिकडे मधुबन में राधिका, नंतर मुरली मनोहर सारखे सेमी क्लासिकल जे फेमस डान्स आहेत ते सगळे तिकडे केलेत शाळेमध्ये, आणि सोलो केलेत आणि ग्रुप पण केलेत. आणि खूप गोष्टी ते बसवून बाई द्यायच्या किंवा त्या चेक करायच्या सगळं बरोबर आहे की नाही, त्याला कॉस्ट्युम काय पाहिजे. तर त्यांनी कायम तो फ्रीडम पण दिला समहाव की तू शाळेत तुला पाहिजे ते कर. आणि उरलेला आईचा गायडन्स घरातनं होताच माझ्याकडे तगडा. आईची आई कथ्थक डान्सर होती आणि हे दुर्दैवाने ती गेली त्याच्या आदल्या दिवशी मला कळलं, तर मला माहित नव्हतं. आणि मी त्यावेळेला 5वीत होते फक्त. पण ते कुठेतरी बाळकडू बहुतेक किंवा त्यांच्या सगळ्यांच्या राहिलेल्या सुप्त इच्छा माझ्या मार्फत निघाल्या असं म्हणू शकतो. किंवा थोडी फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये बाबांच्या साईडला संगीत खूप आहे. म्हणजे माझे बाबा उत्तम गातात, पेटी वाजवतात. नंतर माझे काका आहेत ते उत्तम गायक आहेत. म्हणजे त्यांचं गाणं आपल्या लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या समोर वंदे मातरम गायलेले आहेत ते. क्या बात है. माझी आजी 70 नंतर भजनी मंडळाला जॉईन करून तिने भारतभर त्याचे प्रयोग केलेत भजनांचे. म्हणजे थोडंसं या फक्त फुल टाइम करिअर संगीत क्षेत्रात कोणी केलेलं नव्हतं. या सगळ्यांचा बहुतेक थोडं अंश माझ्याकडे येऊन मग मी या रस्त्यावरती टिकले असं मी म्हणेन. मला कायम बाई मिळाल्या, तुला काही गोष्टी तशा मानाने सुरुवातीच्या काळात कमी स्ट्रगलच्या मिळाल्यात, तुला रेडी मिळाल्यात. कारण मेन आईच माझ्याबरोबर आल्यामुळे काही गोष्टी खूपच सोप्या झाल्या मला. पण मिळालेली गोष्ट टिकवणं हे शेवटी स्वतःच्या हातात असतं. तू जर आईने डेडिकेशन दाखवलं आणि तू कमी दाखवलंस तर बट ऑब्वियस माझं लक्ष तुझ्याकडनं जाऊ शकतं, असं काही नाही. तर ते टिकवणं तुझं काम आहे. हे त्यांनी मला आज नाही, मग माझं 10वी नंतर, मग मी सायन्स घेतलं तेव्हा, मग मेडिकल सोडलं त्यावेळेला. म्हणजे आता अजून हे पण होतं, तू मेडिकलला घेतली होती ऍडमिशन. म्हणजे मला नाशिकला मेरिटमध्ये ऍडमिशन मिळाली होती मेडिकलला. बरं. आणि आई वडिलांचा सपोर्ट काय असतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण माझे आई बाबा आहेत. ब्लाइंड सपोर्ट म्हणतात तसा. आम्ही गेलो नाशिकला ऍडमिशन घ्यायला आणि टेबलावरती तो नंबर स्क्रीनवरती आला माझ्या नावाचा. बाबांनी असं खिशातनं जे पहिले कॅश द्यायचे ते काढले आणि मी ते बघून बाबांना म्हटलं खिशात परत टाका. हे नाशिकला जाऊन मी उद्योग केलेत. आणि त्यांनी ऍक्च्युअल माझ्याकडे बघून नक्की का विचारलं एवढंच, पुढे चर्चा पण नाही केली. आणि खिशात टाका म्हटलं, त्यांनी खिशात टाकले आणि आम्ही गाडीतनं बसून घरी गपचूप आलो. अगं बाई. ते आईने नंतर बाईंना पण सांगितलं की ती ऍडमिशन घ्यायला गेली होती, तिकडनं परत आले. ओनली रिझन असं होतं की मला गुरु बदलावा लागला असता. कारण तुला नाशिकला राहावं लागलं असतं. त्यांनी अशी तयारी दाखवली होती. कारण या सगळ्याचा शेवटी ना एक, आता तू पण ताई गुरु आहेस, तुला माहिती आहे आपल्याकडे लहानापासून जे सुरू होतात त्यांच्या बाळणपणापर्यंत न कळत ती जबाबदारी आपल्यावर आलेलीच असते. आता तू तर वयाने मोठी आहेस, आम्ही लहान असूनही ती जबाबदाऱ्या त्याच येतात. तर माझी पण बट ऑब्वियस माझ्या गुरूंवरती होती. त्यामुळे सगळे निर्णय घेताना माझ्या आई वडिलांनी आवर्जून दरवेळेला बाईंचं मत काय आहे, मुकुंदादांचं मत काय आहे, याच्यासाठी मिटिंगा झाल्या प्रत्येक वेळेला. आणि त्यांनी पण तो वेळ दिला. आणि मी ज्यावेळेला सांगितलं मला डान्समध्ये करिअर करायचं आहे, मग मला मेडिकल मुंबईत मिळालं तर मी करेन, तर सुद्धा मुंबईतला थोड्याशा रँकने माझा नंबर गेला आणि मला नाशिकला मिळाली. तर बाई रेडी होत्या की तू 15 दिवसात एकदा ये, तू पाहिजे तर महिन्यात एकदा ये, मला तुझ्यावर विश्वास आहे की तू 4 दिवस सलग येशील आणि करशील. पण तोवर खूप माहिती आम्ही काढली होती घरातल्या सगळ्यांनीच की
सेकंड इयर नंतर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. हो मेडिकल करताना तिकडनं ऑल द वे अप डाऊन करणं. मेडिकल करताना तुला डान्ससाठी इतका वेळ देणं पण शक्य नसतं. हां, म्हणजे माझं आणि मला सायन्सची आवड आहे, बेसिकच मला अभ्यासाची प्रचंड आवड आहे. म्हणजे मी 14 तास अभ्यास करणारी व्यक्ती. शेवटच्या आठवड्यात परीक्षेच्या 14 तासाचं शेड्यूल माझ्याकडे अजून व्हाया पडले. 14 तास अभ्यास करायचा, म्हणजे त्याच्या खाण्यापिण्यापासून बाथरूमपर्यंत सगळ्याचं टायमिंग असायचं. आधी फार काही करायचं नाही, पण तेवढे 14 तास खूप करायचे. पण असं करून मग मी मेडिकल सोडलं आणि मग मी आले झुऑलॉजीला. रुईयामधनं मला खूप छान सपोर्ट मिळाला. अरे वा. फक्त त्यात एक सेटबॅक प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. ज्यावेळेला सगळं फार आयतं मिळतं त्यावेळेला माहिती असतं की कधी ना कधी ते मजबूत झटका बसणार काहीतरी. तो मला सेकंड इयरला बसला. बरं. आणि मला कानातनं कुठला व्हायरस गेला की काय झालं अजूनही नोबडी नोज, पण माझ्या ब्रेनला स्वेलिंग आलं. अच्छा. आणि आय शिफ्टेड टू ICU. अरे मी 1.5 महिना ICU मध्येच होते. आणि त्याच्यात माझ्या सेकंड इयरची लाईफ सायन्सची ऍडमिशन गेली. कारण लिमिटेड 7-8च सीट होते त्यावेळेला, तर ते माझ्यासाठी दे कुडंट होल्ड फॉर अ लॉंग. मग मला परत सेकंड इयरला ऍडमिशन घ्यावी लागली, साईड चेंज करून झुऑलॉजी. आणि त्या दरम्यान पण मला बाई नेहमी सांगायच्या की तू आतल्या आत पडल्या अभ्यास करत राहा, कारण माझं विशारद पार्ट 1च झालं होतं, पार्ट 2 झालं नव्हतं. अच्छा. मग मी बाहेर पडल्या म्हटलं काहीतरी टार्गेट असल्याशिवाय आपल्याच्याने पुन्हा फिजिकल पण होणार नाही काम. त्यामुळे मग विशारद पूर्ण TYलाच करायचं ठरवलं. त्यामुळे TYचा अभ्यास आणि विशारद पूर्णचं 1.5 वर्षाचं शिक्षण एकत्रच चालू करून टाकलं. पण बाय दॅट टाइम आय वॉज प्रिटी शुअर की मी TY नंतर सायन्सकडे नाही टिकणार, म्हणजे आय विल चेंज द साईड. म्हणजे फुल टाइम, म्हणजे मग तुझं थर्ड इयर आणि विशारद हे एकत्र झालं आणि मग त्याच्यानंतर तू चूज केलंस की आता मला फक्त डान्सच करायचं. आणि मला तसा सपोर्ट पण मिळाला, तो कॉन्फिडन्स पण मिळाला. आणि मी म्हटलं तसं प्रवास ज्या पद्धतीने झाला ना, मला स्वतःला एक कॉन्फिडन्स होता की मी हे करू शकीन. आणि माझी डेडिकेशनची तयारी होती तिथे, कुठे काय म्हणतात त्याला कॉम्प्रोमाइज नाहीच, तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. त्यामुळे त्याची तयारी होती त्याची, करायचं काही पण करून करायचंच. आणि मला अजून एक सांग की तुझा पहिला स्टेजचा परफॉर्मन्स कसा होता, म्हणजे त्याची काय आठवण होती? खूप मजेदार आहे. पहिला म्हणजे प्रत्येकाला आपल्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स लक्षात राहतो, पण माझा शिकवून गेलेला आहे मला आणि आयुष्यभर एक फनी मेमरी म्हणून पण राहिलेला आहे. सेकंड इयरला मला ज्यावेळेला मी त्या ICU आणि सगळ्या ह्याच्यातनं सेटबॅकमधून बाहेर आले, त्यावेळेला गांधर्व महाविद्यालय वाशी, तिकडे त्यांना शिकवायला कोणतरी हवं होतं, बाईंचीच विद्यार्थिनी हवी होती. तर मी त्यावेळेला तिथे जॉईन झाले. बाई म्हणाले बस स्वतःचा क्लास काय इतक्यात तुला काढायचा नाही, तुला सोलो परफॉर्मर बनायचंय, पण तरी मॅनेजमेंटचं शिक्षण असलं पाहिजे. आणि माझ्याकडे तुम्ही उभे राहतात ते आणि इंडिव्हिज्युअली कोणाला ते शिकवायला उभं राहतं याच्यात फरक असतो. खूप फरक. तर तू चालू कर, बघ कसं वाटतंय. नाही वाटलं तर आपण बघू पुढे काय. तर मी जॉईन केलं तिथे. चांगलं 1-2 वर्ष सेट झाले व्यवस्थित. तिकडे 50 मुली होत्या, ते देतातच ऍडमिशन 50 मुलींची. तर तो फुल मोठा एक्सपिरियन्स मिळाला, पूर्ण ब्रँड न्यू. आणि त्यांच्याकडचे जे संचालक होते रायमणी सर, सगळ्यांना माहिती आहेत ते, त्यांनी पहिला प्रोग्राम दिला आणि तो माझ्या मताने TYच्याच आसपास मला पहिला प्रोग्राम मिळाला. 20 मिनिटाचा पहिला सोलो मिळाला आणि फर्स्ट टाइम रेकॉर्डेड करायची वेळ आली. बरं. पहिलाच प्रोग्राम आणि रेकॉर्डेड करायला सांगितला. तर मग बाईंनी रूपक तालाचं रेकॉर्डिंग वगैरे सगळं करून दिलं. दादाने थोडंसं बघितलं डान्स काय पाहिजे काय नाही, सगळं केलं आम्ही. आणि मी एकदम तयार होऊन वगैरे गेले. आणि एका हॉलमध्ये तो होता साऊथ इंडियन एका असोसिएशनचा. ते वेल नोन असोसिएशन आहे वाशी एरियातली ती. तर त्यांचा कार्यक्रम आपल्याला मिळाला म्हणून मी एकदम खुश होऊन गेले, फुल तयार होऊन. तिथे माझ्यानंतर कुचिपुडी होतं आणि माझ्या आधी भरतनाट्यम होतं आणि मध्ये कथ्थक असं ते. आणि त्यांनी सांगितलं होतं की कथ्थक रेअरली करतो, कारण आमच्याकडे कुचिपुडी आणि भरतनाट्यम चालतं, पण दे वेर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि मी स्टेजवर आले आणि आपण पहिल्यांदा नाचतो त्यावेळेला असं आपल्याला काही ते सिद्ध करायचं असतं ना, पहिला परफॉर्मन्स येस. आणि तेव्हा ते टाकायला काही स्टेटस नव्हतं ना सोशल मीडिया होता, जे आपण नंतर बाहेर बोलू तेच लोकांना कळणार होतं. तर मी एकदम असे फुल ऑन उभी राहून नाचले, अशा तडातड चक्रा मारल्या, टाळ्याच नाहीत. आणि आपल्याला आयुष्यभर टाळ्यांची सवय, एस्पेशली बाईंकडे कुठलाही कार्यक्रम करायचा तर प्रचंड मॉब, प्रचंड ऑडियन्स, त्यामुळे टाळ्यांची सवय. मी जीव तोडून चक्रा मारल्या, यांच्यापैकी कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत. परत कुठला तरी बोल केला, त्याच्यामध्ये फुल ऑन फुटवर्क केलं, पण टाळ्या नव्हत्या तर ते ना असे बसत होते.
कारण कर्नाटकी संगीतवाले सगळे हो, होते, तर हो. ते प्रत्येक गोष्टीला असे बसून माझ्याकडे बघत होते. सो पहिलाच माझा एकदम क्रिटिकल परफॉर्मन्स होता. आणि माझी घालमेल तिकडच्या ज्या हेड होत्या त्यांना बहुतेक समजली. त्यांनी काय सुरू केलं, त्यांना लक्षात आलं की आपल्याकडचे फारच क्रिटिकल बघतायत, तर थोडंसं आणि चेहऱ्यावरनं कळत असेल ना त्यांना असेल. की हो, तसं हो. थर्ड इयर म्हणजे नुकतंच चालू केलेलं दिसतंय. त्यांनी काय सुरू केलं की मी चक्रा मारल्या की त्या बघायच्या, मग त्या अशा वर हात करून टाळ्या वाजवायच्या, मग समोरचे टाळ्या वाजवायचे. मग ती हाई करून त्यांना वाटायचं बहुतेक ही जोर काढून सम देते म्हणजे इकडे टाळ्यांची जागा आहे. मग त्या परत इकडनं टाळ्या दाखवायच्या, मग तर अशा ह्याच्याने थोडीशी मी हल्ले पण होते की आपल्या डान्समध्ये समोरच्याला टाळ्या वाजवायच्या वाटू नयेत. असं झालं की एक्झॅक्टली काय झालं बरं, पहिलाच परफॉर्मन्स त्यावेळी काय अनुभव घ्यायचा हाही अनुभव नाही ना अजिबातच मुळात. पण तर असा इतका तो झाला. पण त्यांना तो डान्स आवडला हे मला लक्षात आलं एका वर्षात, कारण त्याच्यानंतर 3.5 तासाचा कथ्थक भरतनाट्यम जुगलबंदी प्रोग्राम केला त्यांच्याच असोसिएशनकडनं. तेव्हा मला कुठे असं वाटलं नाही, तेव्हा त्यांना आवडलं होतं, पण ते उलट खूप क्रिटिकली बघत होते, रूपक ताल होता म्हणून. मग मला काय असतं, प्रत्येक कार्यक्रम तुम्हाला खूप वेगवेगळा अनुभव देतो. आणि त्याच्याच वरनं मी मलाही आता आठवलं की एकदा माझं दिल्लीला गाणं होतं. इतके सुंदर छान मस्त लोक एक अगदी छान बसलेले आहेत, सुंदर कार्यक्रम म्हणजे ॲम्बियन्स एकदम सुंदर सगळं. आम्ही बसलो, गायला सुरुवात झाली, पण एकही माणूस जागचा थोडाही म्हणून आले ना. म्हणजे शेवटी मी असं तबलेवाल्याकडे बघितलं, म्हणजे आपलं बरं चाललंय का, शेवटी असं हार्मोनियमवाल्याकडे बघते, तर म्हणजे आम्हाला असं आपापसात थोड्याने कळत नव्हतं की म्हणजे आपलं यांना आवडतंय नाही आवडत, फीडबॅक कळत नव्हतं, काहीच नाही. सगळे अक्षे शांत असे बसलेले अगदी एकदम. पण गाणं पहिला झाल्यावरती मग त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. मग दुसऱ्या ह्याला पण परत शांत. म्हटलं अच्छा, म्हणजे यांची स्टाईलच ही आहे ऐकण्याची, की ते मध्ये आपल्याला डिस्टर्ब त्यांना करायचं नाहीये आणि आपण उगाच परेशान की समोरचं कोणी चालत नाहीये. आणि असं होतं म्हणजे आपल्याला आपल्यावर विश्वास पण असतो, आपल्याला कळत असतं की आपण छान करतोय, पण काही वेळेला फीडबॅकची इतकी सवय होते एक आर्टिस्ट म्हणून की तो त्या टायमिंगला फीडबॅक नाही मिळाला. तर माझ्या मुलींच्या अनुभवानं मला कळतं की त्यांना, म्हणजे आता डोंबिवलीत माझे क्लासेस आहेत, तर डोंबिवलीत परफॉर्म करताना बट ऑब्वियस ऑडियन्स घरचेच असतात, घरचे इन द सेन्स नोन नेहमीच आहे. म्हणजे तुम्ही 4 चक्रा मारल्या ते टाळ्या वाजवणार आणि 40 चक्रा मारल्या ते टाळ्या वाजवणार, कारण ते सपोर्ट सिस्टीमच असते. बरोबर आहे. त्याची इतकी सवय होते त्यांना की मुंबईत घेऊन गेले एनसीपीएला, तर एनसीपीएला ज्या वेळेला त्या प्रोग्राम करतात टाळ्या मिळतात, पण ह्याच्या इतक्या फ्रिक्वेंट नाही मिळत. इथे डोंबिवलीत कसं प्रोत्साहनच त्यांना द्यायचं असतं आपल्या लोकांना. तर ते थोडासा तो अनुभव मला माझ्या पहिल्या प्रोग्रामला आला आणि त्या पहिल्याच प्रोग्रामला मी शाणी झाले. त्यामुळे असं काही अनुभव असे वेगवेगळे प्रोग्रामचे आलेच म्हणजे मला. हो, पण छान वाटलं, म्हणजे सुरुवात चांगली झाली माझी. मला आता एक सांग की म्हणजे काय होतं, बरीच दिवस आपण म्हणजे आता तुला जे काही शिकायचं आहे ते तू म्हणजे छान गुरून तुझ्या मनासारखे तुला मिळाले, त्यांच्याकडे तुला खूप छान शिकायला पण मिळतंय. म्हणजे मला असं वाटतं अजूनही तू त्यांच्या शिकतेच आहेस. तर ह्या सगळ्या करत असताना एका स्टेज नंतर तुला पण स्वतःला एक कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करायचं असतं. म्हणजे हे प्रत्येकालाच असतं की मी आता इतके वर्ष ह्याच्यात काम करते आणि शिकण्याची प्रोसेस कधीच संपत नाही. पण तरी पण जेव्हा तुला आता स्वतःचं, जसं तू आता स्टँडिंग, की तुला स्वतःला एक आर्टिस्ट म्हणून उभं करायचंय, तर ती गोष्ट तू स्वतःकडे कसं बघतेस? मी म्हणजे जसं तू मगाशी म्हणाले शिकण्याची प्रोसेस कधीच संपत नाही, त्यामुळे बेसिकली स्वतःला मी शिष्य म्हणूनच जास्ती समजते. पण तरी मला प्रयोगशील कलाकार होण्यामध्ये खूप पहिल्यापासून इंटरेस्ट होता. त्यामुळे मी ज्या वेळेला इतर पण आम्हाला आई काही प्रोग्राम बघायला घेऊन जायची किंवा बाई आम्हाला सांगायचे की हा प्रोग्राम बघा, तर त्यावेळेला मी असे प्रोग्राम शोधायचे जे प्रयोगशील आहेत, जिथे परंपरा आणि नाविन्य दोन्हीचा मेळ दिसेल. कारण शेवटी एजनुसार आमच्या जनरेशनमध्ये काय आवडतंय काय नाही आवडतंय किंवा माझा कल कुठे आहे हे मला जज करायला वेळ लागणारच होता. तर माझ्या लक्षात आलं की मला प्रयोग करायला फार आवडतात किंवा चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात. आणि याची जाणीव मला ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्या गुरूंनी माझा पहिला सोलो मला दिला ब्राह्मण सभेमध्ये, त्यांनीच पहिला चान्स पण दिला. ऍक्च्युअल जो लाईव्ह सोलो म्हणतात ना, तो पण माझ्या गुरूंनीच मला 2दा चान्स दिला, एकदा गणपतीच्या कार्यक्रमामध्ये आणि एकदा ब्राह्मण सभेमध्ये. त्यावेळेला मला त्या म्हणाल्या की तू आता
एक तर लवकर सोलो परफॉर्मन्स चालू झालेले माझे, त्यामुळे सगळीकडे भक्तिरस म्हणलं ना, शिष्य रूपात जास्ती असल्यामुळे माझा पहिला प्रेफरन्स ऑलवेज भक्तिरस. बरं, घरात सुद्धा थोडंसं जितेंद्र अभिषेकी बुवा आणि या सगळ्यांच्या गाण्यांचे घरात संस्कार जास्ती झालेले ऐकून, त्यामुळे त्याची आवड बेसिकली होती. त्यामुळे मी काही चूज करायचा, अभंग चूज करायचा, काही झालं की भजन चूज करायचं. तर एका लिमिट नंतर बाईंना असं झालं की हिने कुठेतरी स्वतःला जर अडकवून ठेवलं तर ॲज अन आर्टिस्ट तिला लिमिटेशन येईल. बरोबर. मग त्यामुळे आला की तू चॅलेंजेस तुला आवडतात की नाही, तू चॅलेंज घेऊन वेगवेगळे प्रयोग करायला चालू कर. मग मी माझा विचार करायला त्याच्यामध्ये थोडासा चालू केला. मग मी म्हटलं शृंगार रस दाखवायचा. तर ठुमरी तर मी चांगली करत होते, तरी मनासारखी व्हायची नाही जोर माझं विशारद होत होतं, विशारद होईपर्यंत. तर मला असं वाटायचं समूह स्वतःचा स्वभाव खूप बोल्ड आणि अशा याच्यामध्ये असं कसं कोणाच्या छातीवर हात करायचा आणि दाखवायचं. तर ते थोडंसं माझ्या आईला पण ते रिलेट करायला अवघड गेलं, मला सुरुवातीला गेलं. पण मी म्हटलं तसं मी आपलं बाईंची कॉपी म्हटलं जायचं मला पूर्वी, बाईंचा छाप असं मी होते, त्या करणार म्हटलं मी ते कॉपी करून करणार, पण ते आतून यायला पाहिजे ना. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मग काय व्हायचं, म्हणजे कधी कधी एकदा मी लावणी पण केली होती ताई. मी हार्डली आयुष्यात एकदा स्टेजवर लावणी केली, नंतर केली नाही, कारण काही नाही, पण ऑकेजनच नाही आलं असं कधी. आणि ती लावणी झाल्यानंतर बाई म्हणाल्या, वृषाली लावणी करणार असली तर फार विचार करून का, सात्विक लावणी होते का तुझी, भक्ती रसाची लावणी होते. तेव्हा कॉलेजमध्येच होते. आणि मग तेव्हा मला माझं असं वाटलं हे लिमिटेशन मी नाही घालून घेतलं पाहिजे स्वतःला. मग मी शृंगार रसाचा वेगळा अभ्यास करून, आणि मला वाचन माझ्या फक्त डान्स फील्ड संबंधित जास्ती आवडतं, पण मी तेव्हापासून थोडंसं त्या दृष्टीने वाचन आणि ऑब्झर्वेशन चालू केलं आणि मग नायिकाच करायला लागले. मग ते इतका हातखंडा बनला की माझ्या लाजण्याला टाळ्या, म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये सोलो केला तिकडे, तर तिकडे दादाने फोन करून सांगितलं, प्लॅनमध्ये नव्हतंच, रिहर्सलमध्ये केलंच नव्हतं, तो म्हणाला तिकडे जाऊन होरी कर. आणि मी म्हणजे दादाला म्हटलं, दादा 1.5 तासाचा सोलो ऑलरेडी सगळं सेट झालंय, आणि मनाली देवलीना ते पडंतला येणार होती. तिला म्हटलं, दादा काय आयत्या वेळेला माझी परीक्षा घेतो ग. त्याने सांगितलं तू कर ना बाई, काय करायचं ते कर. आणि सर्वात जास्ती टाळ्या त्या पीसला मिळाल्या. त्यामुळे दृष्टी देण्याचं पण काम, आणि ती दृष्टी सफल पण आली पाहिजे. तुला मी आता तेच म्हणणार होते की काय असं बरेचदा जे आपल्या छोट्या डोळ्यांना दिसत नाही ना, ते गुरूंच्या डोळ्यांना बरोबर दिसलेलं असतं. अगदी. म्हणून त्यांनी जे सांगितलं ते मम म्हणायचं आणि तिथे अक्षरशः तसंच. आणि ते झालंच. आणि मी फर्स्ट टाइम डेअरिंग करून दादाला म्हणत होते, नको रे दादा, ऑलरेडी भरपूर लिस्ट आहे, करायला सांगितले तेवढं काम कर. त्याचं शेवटचं आलं अल्टिमेटम. आणि ती होरी गत करून मी जी काय लाजले, असं ते सांगतायत की तुला ते लाजण्यालाच टाळ्या जास्ती मिळाल्या असं. मग मला असं वाटलं, येस, ॲज अ आर्टिस्ट मी माझी एक स्वतःला बुस्टिंग म्हणतात ना, की जर माझ्या लाजण्याच्या त्या टायमिंगला टाळ्या मिळत असतील तर तो अभिनय शृंगाराचा माझा आता चांगला दिसायला लागलाय असं म्हणेन, अपिलिंग. मग मला असं वाटलं की आपल्याला स्टेजवर रडता येत नाही. मला म्हणजे अष्टनायिका आम्हाला विशारदला असतात, तर अष्टनायिकांमधली जी खंडिता नायिका आहे तर खूप रडायचं किंवा चिडायचं आणि असं सगळं होतं. किंवा करुण रसाचं गाणं करायचं, मथुरागमन आहे, तर मला ना खूप रडायला यायचं नाही. आणि माझ्या काही काही गुरु भगिनी इतक्या सुंदर अभिनय करायचा रडण्याचा, तर मी खूप प्रयत्न करायचा, मला फिदी हसायला यायचं स्वतःच एकटी घरी रियाज करताना. पण मला असं झालं की आता हा पण ॲज अ कलाकार आय कॅनॉट लिमिट माय सेल्फ. मग मी त्याच्यावर काम करायला चालू केलं. मग ज्यावेळेला माझ्या मुलींचं मी गांधारी बॅले बसवला होता, मी म्हटलं ना मला प्रयोग करायला फार आवडतात, आणि गांधारी हा विषय मी घेतला आणि गांधारीच्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने महाभारत बघायचा असा विचार केला. मग महाभारत वाचलं, स्क्रिप्ट रायटिंग केलं, मग धनशी तैलेले त्यांनी त्याच्यासाठी सगळी हेल्प केली, गाणी लिहून दिली, अशा पद्धतीने तो बसवला. त्यावेळेला मी ॲक्च्युअल रडू शकले स्टेजवरती, पण ती प्रोसेस मला इतकी सुंदर वाटली की मी आधी त्या व्यक्तीला रिलेट करू शकले. मग त्याच्यानंतर तिचा भाव समजून माझ्या मनापर्यंत तो पोचला पाहिजे. आणि सर्वात अवघड असतं की ते झाल्यानंतर पुन्हा त्यातनं बाहेर येता आलं पाहिजे. मी त्यातच राहिले की कलाकार म्हणून लिमिटेशन परत. पण ते मला गांधारी मी ज्यावेळेला बॅले केला, आता लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे, तोवर मी मुद्दामून करून रस ट्राय करत राहिले थ्रू आउट इयर्स वेगवेगळ्या ठिकाणी. पण तो जेव्हा केला त्यावेळेला मला असं वाटलं आफ्टर दीज मेनी इयर्स आय एम क्वाईट गुड इन धिस. मग मला असं झालं, बाईंचं एक अतिशय सुंदर, बाईंची म्हणजे गोपीजींची रचना आहे पूतना वध. हो, खूप प्रसिद्ध आहे बाई, खूप जास्त. आणि म्हणजे आम्ही तर काही गोष्टी नुसत्या ऐकल्या होत्या, ह्या गोपीजींच्या, ह्या बाईंच्या, असं जसं बाईंचा जटायू मोक्ष म्हटलं तर दुसऱ्या कोणाचं नावच येऊ शकत नाही, तसं ह्यांचं ऐकलं होतं. आणि मी फर्स्ट टाइम मोठा शो केला माझ्या क्लासचा 10वं वर्ष म्हणून, ओपन एअर करायचा ठरवला डोंबिवलीत फर्स्ट टाइम. जनरली ॲन्युअल फंक्शन
कॅटेगरीत मी माझ्या क्लासेसचे फंक्शन करत नाही. मला ते थरो प्रोफेशनल लागतात आणि ते थीम बेस्ड विथ कॉस्ट्युम विथ लाईट्स लागतात. तर मी चौकट म्हणून ठरवलं, चौकटीत राहून चौकटीच्या बाहेरचा विचार, असं मी कन्सेप्ट घेऊन गेलं. तर त्यावेळेला बाय मिळाला, आता तुझा करुण रस झालाय, शृंगार झालाय, भक्ती झाली, आता आपण ब्लॅक कॅरेक्टर घ्यायचं. आणि मला तरी सुद्धा माझ्या डोक्यात पुतना नाहीच, कशाला विचार. आणि बाई मला पुतना वध कर, मी थोडीशी लिहिते पण अजून. बाईंनी त्याचं थोडंसं स्क्रिप्टिंग जे ओरिजिनल होतं ते आणि असं करून पुतना वध बाईंनी बसवला. आणि तो इतका अप्रतिम झाला की मला त्यानंतर थोडे काळ जरी पुतना आली असंच इतका तो अपिलिंग झाला. आणि अपिलिंग म्हणजे मला करताना पण ते जाणवलं. रिहर्सलला नव्हतं जाणवलं मला तेवढं, टू बी फ्रँक. त्याच्या आधी जेवढ्या रिहर्सल झाल्या त्यावेळेला मला सारखं वाटायचं काहीतरी कमी वाटतंय. कारण ब्लॅक कॅरेक्टरमध्ये पण शेड्स आहेत. हो, पुतना वेगळे, शूर्पणखा वेगळे आहेत, राटिका वेगळे. तर मग त्याचं पुन्हा वाचन केलं ना अल्टिमेटली. परत रामायण वाचलं, महाभारत वाचलं, मग पुतनाचं कॅरेक्टर कशा कशात बघता येईल ते बघितलं. आणि थोडा माझा रिसर्च डोकं पहिल्यापासून असल्यामुळे मी ज्या लोकांनी ऑलरेडी केलं असेल त्यांचे व्हिडिओज आता इझिली अवेलेबल असतात. इव्हन समटाईम्स अगदी सांगायचं तर साऊथ इंडियन जुन्या मूव्हीज ज्या आहेत, ज्या आपल्या पौराणिक गोष्टींवरती बसलेल्या आहेत, त्याच्यात फार सुंदर गोष्टी दाखवतात ती लोक. तर मी त्या पण काही गोष्टी चेक केल्या, जस्ट टू चेक, कॉपी नाही करायचं पण बघायला. आणि मग मी माझी पुतना स्टेजवर केली आणि ती माझ्या गुरूंना दोन्ही प्रचंड आवडली. तर तिथेच मला असं आपल्या गुरुला आवडलं की पहिली पावती तिकडे मिळते. खरा आर्टिस्ट तोच आहे ना, जोपर्यंत तुझ्या आतमध्ये ती गोष्ट बिडली नाही तोपर्यंत बाकी सगळं टेक्निक आहे ग. अगदी बाकी सगळं शास्त्र आहे. म्हणजे वडील मला नेहमी आम्हाला सांगायचे की कलेचा प्रवास म्हणाले उलटा असतो. शास्त्र बाहेरून आतमध्ये जातं आणि कला आतून बाहेर येते. अगदी खरं. तर ती कलाच आहे ना, जोपर्यंत तुला ते आतमध्ये कुठेतरी गेलं नाही, नाही तर तू कशाला गेली असतीस रामायण वाचायला, महाभारत बघायला, किंवा त्या वेगळ्या शेड्स आहेत. विलन तो विलन, या एका मॅटर खाली सगळं सेम झालं असतं ना. मग तू ह्याचा अभ्यास कधी केलाच नसतास ना. करेक्ट. आणि ह्याचाच परिणाम मला ते इतकं ते मेन म्हणजे माझ्या डोक्यात होतं की तिच्या एंट्रीचाच प्रभाव पहिले पडला पाहिजे. तर तो एंट्रीचा प्रभाव जर पडला तर पुढची स्टोरी कॅप्चर होऊ शकते ऑडियन्सकडनं. आणि त्याला 3,500 ऑडियन्स होता समोर, त्यामुळे इट वॉज ओपन एअर केलं ना डोंबिवली, त्यामुळे बिग चॅलेंज होता आणि कन्सेप्ट वेगळी होती. चौकटीच्या बाहेरचा विचार असं टायटल दिलं होतं, त्यामुळे जरा सगळेच तसं त्या दृष्टीने आले होते. आणि ती फार सुंदर झाली पुतना. तर योग असा आला एका कार्यक्रमामध्ये मुंबईच्या, वराडकर ताई आहेत, शुभदा वराडकर ताई, ओडिसी डान्सर, अतिशय स्वीट लेडी, खूप म्हणजे डायनॅमिक पण आहेत आणि स्वीट पण आहे, व्हेरी डिफरंट कॉम्बिनेशन. आणि त्यांनी मला एक संधी चॅलेंजिंग दिली आणि रामायणातला काहीतरी हवं असं त्यांनी फक्त सांगितलं. रामायणातला पाहिजे, टिपिकल नको. आणि या काही डान्सर्सने या कथा घेतल्यात. तर माझ्या डोक्यात असं आलं की आपण पुतना केली होती त्यावेळेला सगळे ब्लॅक कॅरेक्टर्स चेक केले होते. तर शूर्पणखा पुतनापेक्षा कम्प्लीट वेगळी आहे. कारण एकाला राजमहालाचा बेस आहे आणि एक एकदम भटकणारी आहे आणि जडणघडण पण वेगळी आहे. तर मग मी माझ्या गुरु भगिनी आहेत, अतिशय टॅलेंटेड आर्टिस्ट, तुला तर माहिती आहेत त्या, हर्षदा जांभेकर आणि प्रियांका शिंदे. तर आमच्या तिघींचं छान आहे मैत्री, ॲज अ आर्टिस्ट पण आणि मैत्रिणी म्हणून पण. तर मी त्या दोघींशी डिस्कस केली. म्हटलं मी त्याच्याबद्दल एक कवित्त लिहिलंय. माझ्या गुरूंचा PhDचा विषय कवित्ताचा होता आणि मला गुरु सहवास जो म्हणतो ना तो माझ्या देवाच्या कृपेने मला खूप मिळालाय आणि अजूनही मिळतोय. पण आणि योग्य वयात मिळाल्यामुळे माझ्यावर त्याचा प्रभाव चांगला राहिला. तर मी एक कवित्त लिहिलं. मग दादांना आणि बाईंना पण ऐकवलं आणि दोघींना ऐकवलं. तर मग असं ठरवलं स्क्रिप्ट लिहायची. मग फर्स्ट टाइम स्क्रिप्ट रायटिंग हा प्रकार केला. मग आम्ही तिघींनी मिळून म्युझिक दिलं आणि फर्स्ट टाइम शूर्पणखा उभी केली आणि ती इतकी सुंदर झाली आणि सगळ्यांना अपिलिंग झाली. मग त्यात आम्ही सीन सगळाच घेतला होता, मग खरदूषण युद्ध पण घेतलं होतं, सगळंच घेतलं होतं. पण शूर्पणखेचं कॅरेक्टर एस्टॅब्लिश मी पहिल्यांदा त्या कार्यक्रमामध्ये केलं. अच्छा. आणि ते मला पण सॅटिस्फाईंग झालं आणि समोरच्याच्या ह्याच्यात पण मला त्याचा इफेक्ट दिसा. म्हणजे काही जण घाबरले, इथपर्यंत झालं. तर मी म्हटलं चला सक्सेसफुल घाबरले म्हणजे सक्सेसफुल. आणि मग त्याचे जवळजवळ आता या लॉकडाऊनच्या नंतर जवळजवळ 10-12 प्रयोग तरी झाले असतील शूर्पणखेचे. आणि आम्ही बकायदा ते रेकॉर्डिंग वगैरे करून घेतल्यामुळे आम्ही ते सगळीकडे करतो जिथे जिथे संधी मिळते. त्यामुळे मला जेवढं प्रयोग करता येईल तेवढं आवडतं. त्यानंतर मी म्हटलं आता आपल्याला आध्यात्मिक आणि सगळ्याचं मिळून गोषवारा करायची इच्छा झाली मला. मग तोवर रामायण वाचलं होतं आणि रामाचं आपल्याकडे कोण
कोण जवळ समजत नाही रामाला, सगळेच समजतो. कृष्णाला जरी समजत होतं, माझ्या रामाचा थोडासा कल वाढला थ्रू आउट दिस जर्नी जेव्हा मी वाचन केलं त्यावेळेला. आणि कृष्ण आयुष्यभर गरजच होतो आणि तो आयुष्यभर केला ते कमी पडणार आहे, कमीच पडणार आहे. रामाकडे नव्याने नव्या दृष्टीने आणि नृत्यकार म्हणजे नर्तकी म्हणून मी अँगलने बघत होते. आणि मग मी शबरी उभी केली. शबरी उभी केली ती कीर्तनाच्या माध्यमातून पण केली. अच्छा. आणि तेव्हा पहिल्यांदा पुन्हा स्क्रिप्ट रायटिंग सेकंड माझ्या हातनं घडलं. आणि मग मी शबरी जी केली ती कीर्तन, लाईव्ह, स्वतः आख्यान देणं, थोडंसं गाणं, थोडंसं गाऊन करायचं. म्हणजे गाणं म्हणजे एक त्याला एक वलय असं स्टोरी टेलिंग, कथाकथनच्या शैलीत. आणि मग तेव्हा शबरी केली. तेव्हा कुठे आता मला माझं कलाकार म्हणून मी व्यक्तिमत्व बघते तर चॅलेंजेस स्वीकारणारी, प्रयोगशील, ट्रेडिशनल तसंच्या तसं पण ठेवणारी, पण नाविन्याला पण भरपूर हात घालणारी आणि रिस्क घ्यायची तयारी असलेली. म्हणजे जे तू आता म्हणालीस चौकटीत राहून चौकटीच्या बाहेरचं, असं मी स्वतःला बघते. वृषाली, लोक जनरली एक PhD करेपर्यंत दमतात, पण मी असं ऐकलंय की तू 2-2 PhD करतात. म्हणजे तुला आता 2 डॉ लावून असं डॉक्टर वृषाली असं म्हणायला हवंय आता. तर हे कसं साध्य करतेस? म्हणजे तुझ्या एकूण अभ्यासावरनं, म्हणजे तू रामायण वाचतेस, महाभारत वाचतेस, म्हणजे थीम बेस्ड जे पण काही करायचंय तर ते संशोधनात्मक ऑथेंटिक पाहिजे. आणि ऑथेंटिक करण्यासाठी म्हणून जो अभ्यास लागतो, आणि शेवटी ही आपली कला आहे. आणि स्टेजवर तुला नाचताना पण त्या अभ्यास पण दाखवायचा आहे. अभ्यास दाखवायचा म्हणजे तो दिसतो, आणि शिवाय उत्स्फूर्तता पाहिजे. आणि शिवाय PhD करण्यासाठीचं एक वेगळं, मला असं वाटतं काहीतरी एक लागतं, वेगळा एक गोष्ट. तर तू 2 PhD का करतेस एवढं का? हा खूप चांगला प्रश्न आहे, का करतेस हा. त्याला पहिलं उत्तर मी पहिल्यांदा जे सांगलं, मला अभ्यासाची प्रचंड आवड होती लहानवेळापासून. म्हणजे टाइमपास म्हणून लोक खेळतील तर मी टाइमपास म्हणून अभ्यास करायचे, एवढी मला अभ्यासाची आवड. वाचनाची म्हणत नाही, अभ्यासाची. वाचन माझं नृत्याच्या दृष्टीने मी सुरू केलं तेव्हा ऍक्च्युअल चालू झालं. नाही तर घरात लायब्ररी पडली होती, त्यात मी कायम जादूच्या कथा आणि परी कथा आणि राक्षसांच्या कथा या सगळ्या केल्या होत्या. पण त्यात पण माझा कल सगळा जिथे क्रिएटिव्ह वर्ल्ड आहे, जिथे इमॅजिनरी सगळं करतोय असंच होतं. पण मी ज्या वेळेला हे सगळं स्वतःचं म्हटलं नाही, एक अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने ज्या वेळेला नृत्याकडे बघायला लागले, त्यावेळेला ती आवड अजून वाढली. आणि पूतनावध जेव्हा केला त्यावेळेला बाईंनी हा सांगून केला की त्याची बांधणी रचना ही गोपीजींची ठासूंची शैली आहे. अच्छा. पद्मश्री नटराज गोपीकृष्णजी यांचा गदभाव आणि गदभाव सादरीकरण हे इतकं जगभर प्रसिद्ध होतं आणि एवढं युनिक होतं. म्हणजे सगळ्यांना जनक जनक पायलवाची माहिती असेल तर त्याच्यात त्यांनी पूर्ण त्याचा वापर केला होता. तर त्या गदभावाचं मला अट्रॅक्शन खूप होतं. आणि बाईंचा जटायू मोक्ष मी जवळजवळ एक 13-14 वेळा बघितला असेल. आणि तो असा समोर किंवा बाजूला विंगेत बसून रुमाल आणि बॉटल घेऊन बसलेले, म्हणजे चान्सच शोधायचा असतो तो गुरुच्या बरोबर राहण्यासाठी. पण ते असं मी खूप चालूगिरी करून भरपूर चान्स शोधून घेतले होते. पण मी ते इतकं त्यामुळे फॅसिनेटेड होते त्या स्टाईलला, तर मला ते अट्रॅक्शन होतं गदभावाचं. आणि मी सांगलं तसं मी मेडिकलची ॲडमिशन सोडली ना, तर सायन्स ही पण माझी आवड होतीच पहिल्यापासून. तर माझ्या डोक्यात कुठेतरी आपल्या नावाच्या आधी डॉक्टर लागलं पाहिजे, हे जे काय त्यावेळेला शिरलं, मेडिकल सोडलं त्यावेळेला, ते खूप वर्ष मी विसरले होते बहुतेक. आणि ज्या वेळेला अलंकार कम्प्लीट केलं, अलंकार पार्ट 2 दिला आणि मी लग्न केलं. मी लग्न तसं लवकर केलं, 23 कम्प्लीट आणि 24व्या वर्षी लग्न करून टाकलं. आणि त्यानंतर दर महिन्याला प्रोग्राम असे पहिल्या वर्षात लग्नाच्या 12 प्रोग्राम केले. आणि ॲनिव्हर्सरीला गुड न्यूज डिक्लेअर करून मोकळी झाले. त्यामुळे त्यानंतर ब्रेक लागला अशा दृष्टीने लागला की तो मला फळास आला. मला त्यानंतर मग जरासं काय स्थैर्य म्हणतात ते, सोलो परफॉर्मन्ससाठीचा तो रियाज 4 तासाचा, नवीन लग्न, आणि त्या ह्याच्यामध्ये क्लास काढला नव्हता तोवर मी, पण वाशीला जातच होते. ते सगळ्याच्या स्थैर्य आलं थोडं विचार करण्याइतपत की पुढे आपल्या अभ्यासाच्या आवडीचं काय करायचं. हे तर मी यातनं बाहेर येईन, छान बाळ होईल, मी पुढे माझा रियाज चालू करीन, फिटनेस वाढवीन, क्लास काढीन, मुलींना शिकवीन आणि स्वतःचा सोलो परत चालू करेन. बेसिक सोलो परफॉर्मन्सच जास्ती इच्छा होती पहिल्यापासून. तर ते करताना माझा जरा कल अभ्यासाकडे परत एकदा नव्याने खेचला गेला. थोडं डोक्यातच होतं फक्त. आणि मग ज्या वेळेला क्लास चांगला चालायला लागला आणि त्याचे मोठे, जसं मी म्हटलं त्याचा प्रोग्राम केला, त्यावेळेला मी बाईंना म्हटलं ह्याच्यात काहीतरी करायची इच्छा आहे. आणि बाईंची 5 वर्षाची डॉक्टरेट ज्यावेळेला चालू होती त्यावेळेला मी फुल टाईम बाईंकडे होते. अच्छा. फुल टाईम म्हणजे सकाळी 8 ते रात्री 12.
अरे बापरे. म्हणजे त्यांना असं व्हायचं जा आता घरी, मला पण जरा जरा दमदीर दे थोडासा दे, इतके मी चिकटलेले असायचे त्यांना. आणि तो सगळा प्रवास ना मला फार इंटरेस्टिंग वाटला. म्हणजे इन्क्लुडिंग त्यांचा जीव वर खाली होणं, ते इतके तासांचा क्लास घेऊन कसा त्या रात्री पुन्हा अभ्यासाला बसायच्या, कसं सकाळी अभ्यासाला बसायच्या, कसं सगळं मॅनेज करायच्या. तर एक समहाऊ त्यांच्याकडे बघून असं वाटलं की आपल्या गुरुने एक मार्ग दाखवलाय, त्या मार्गावर चाललं पाहिजे. आणि जे आपण शिकत राहणारच आहोत गुरुकडे, तर आपल्या अभ्यासाच्या कडे पण, आपल्याला अकॅडमिककडे पण वळायला हरकत नाहीये असं त्यावेळेला वाटायला लागलं. आणि मी बाईंशी जस्ट डिस्कस केलं. तर बाईंच्या 5 वर्षाच्या PhDचा आखा समोर असताना त्या म्हणाल्या, बघ बाई ते भरपूर आहे आणि जाता येता करायची गोष्ट नाही आहे. आणि तू बेसिक सोलो परफॉर्मर आहेस, तू मुकुंदकडे पण शिकतेस, मुकुंददादाकडे, माझ्याकडे पण शिकतेस, घर सांभाळतेस आणि तुझं मूल लहान आहे, हे सगळं तुला बघितलं पाहिजे. बरं बाय दॅट टाइम मग त्या म्हणाल्या, एक काम करतो, तू MA कर. बरं. मग मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं MA कथ्थक केलं. बरं. मी ॲडमिशन घेतली. मी मुलगा लहान हे नंतर झालं, आधी ॲडमिशन घेतली होती. बरं. मग गुड न्यूज झाली, असं झालं. मग गॅप झाली आणि मग मी पार्ट 1 आणि पार्ट 2 MAचं दोन्ही एकाच दिवशी परीक्षा दिल्या. अच्छा. म्हणजे 1.5 तास आधी रंगमंच एकाचं, मग दुसऱ्याचं, मग वरती जाऊन एकाची वायवा, खालती जाऊन एकाची वायवा, नंतर दोन्हीचे 3-3 पेपर 100 मार्काचे, एका दिवशी 2 पेपर, असे 6 पेपर 3 दिवसात, असं करून ते शेवटच्या वर्षी दिलं. आणि मग त्याच्यानंतर मात्र मी पक्क ठरवलं होतं की आपल्याला PhD ॲट एनी कॉस्ट कुठल्या तरी एका ह्याच्या पिरियडमध्ये करायचं आहे. मग बाई म्हणाला, आधी संगीताचार्य कर. अच्छा. आणि गदभावाचा विषय मला आवडला हे त्यांना माहितीच होतं संभव, आणि त्यांचाही तो जवळचा विषय होता. मग आम्ही सिनॉप्सिस वगैरे देऊन तो खूप तिकडे आवडला विषय. आणि मग जवळजवळ 4-5 वर्ष त्याचा अभ्यास करून मग त्याच्यामध्ये संगीताचार्य पदवी. गाईड बाईच होत्या. माझं एकच आहे की मला गाईड म्हणून माझ्या गुरुच हव्या होत्या. म्हणजे असं म्हणू शकाल की गुरुभक्ती सगळ्यांच्याच मनात असते. मला गुरुभक्तीबरोबर, गुरु सहवासाबरोबर मला पाहिजे तेव्हा माझ्या गुरु मला मिळाल्या, हे माझं भाग्य. आणि माझी अट पण होती की मी गाईड त्या जिथे तिथेच मी करणार. तर त्या गांधर्व महाविद्यालयाशी अनेक वर्ष कनेक्टेड आहेत आणि तो जो विषय तो त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्या गाईड म्हणून मला होत्याच. आणि खूप छान प्रवास झाला तो संगीताचार्याचा. त्याच्यात मी पुन्हा प्रयोगशील विचार जास्ती केले. अष्टनायिका, आधुनिक अष्टनायिका, नवरस, मग आधुनिक नवरस. आणि गदभाव विषय असा आहे की तो प्रयोग करण्याचा, म्हणजे नाचण्याचा, नृत्य करण्याचा विषय, लेखी विषय नाहीये. गदभाव इज व्हेरी युनिक. त्याच्यामध्ये सगळा अभिनयाचा पार्ट असल्यामुळे आणि त्यातून गोपीजींची शैलीच्या दृष्टीने मला आवड होती, पण करताना मला प्रचलित आणि त्यांच्या शैलीचा असा दोन्हीचा अभ्यास करायचा होता. त्यावेळेला पहिल्यांदा मला खूप मोठ्या गुरुजनांचा असा खूप चांगला सहवास वेगवेगळ्या लोकांचा मिळाला. म्हणजे मी ज्यावेळेला महाराजजींना बाईंनी संपर्क करून दिला आणि मी सांगितलं मला असं असा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर त्यावेळेला ते वर्कशॉप घेत होते. ते म्हणाले, बस बेटा मी 15 मिनिट दे सकता हूं. बरं, माझं असं झालं की माझ्या अभ्यास आणि ह्याच्यात फारसे मी कोणाचे वर्कशॉप नाही अटेंड केले. अच्छा. डॉक्टर पुरुददीजींचा केला, महाराजजींचा सुद्धा 1-2च वर्कशॉप अटेंड केले. अप्रतिम होते, पण मी ते 2दाच करू शकले माझ्या बाकीच्या अकॅडमिक करिअरमुळे पण. आणि त्यामुळे असा खूप 1-to-1 संपर्क त्यांचा आणि माझा नव्हता. हे निमित्त घडलं आणि मी त्यांना म्हटलं, मुझे चलेगा महाराज जी, आप 15 मिनिट दोगे तो भी मेरे लिए बहुत हो जाएगा. तर मी, माझा एक शिष्य आणि आई असं आम्ही तिघं त्यांच्याकडे हॉटेलवरती गेलो आणि 15 मिनिटं मुलाखत देणारे त्यांनी 1.5 तासाची हॉटेलमध्ये बसून आरामात मुलाखत दिली. गप्पा झाल्या. मग शाश्वती दिदींनी त्यांचं मार्गदर्शन दिलं आणि त्यांचे प्रत्येकाचे गदभावाबद्दल इतके व्ह्यूज वेगळे होते. आणि त्यांनी सांगितलं, ह्याच्यावरती लिखाण करणं हा कोणी विचार करत नाही, कारण तो प्रॅक्टिकल गोष्ट आहे आणि तू याच्यात लिखाण केलंस तर आता पुढची पिढी ज्या पद्धतीने घडते त्यांना त्याचा फार उपयोग होईल. तर चांगलं काम करतेस असं म्हणून त्या लोकांनी इतकं भरभरून मला दिलं. मग पुण्यामध्ये गेले, तिथे शमाताई आहेत, त्यांच्याशी संपर्क झाला. त्याही मिळाला, ये तू प्रश्न घेऊन ये. आणि मग ती पण मुलाखत 2.5 तासाची झाली. बरं. त्यांनी त्यांचे अनुभव सांगले, त्यांचे विचार सांगितले. माझ्या गुरूंकडनं तर मी सतत 4 वर्ष त्याबद्दल आमचा अभ्यास चालूच होता आणि मार्गदर्शन. मुकुंददादांचा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेला त्यांनी गदभावाला लागणारी 7 संगत असा विषय घेऊन त्यांनी सगळं मला दृष्टिकोन दिला. मग मी त्या अँगलने पण काही लोकांच्या मुलाखती घेतल्या. तर त्या प्रवासात 4 वर्षामध्ये मला मोठ्या थोऱ्या लोकांचे विचार ऐकायला खूप मिळाले आणि 1-to-1 मिळाले. जे इतके वर्ष आपण लांबून बघत होतो ते मला त्यांचा 1-to-1 सहवास मिळाला. ते झाल्यानंतर संगीताचार्य पदवी मिळाली, खूप आनंद पण झाला. आणि कोणीतरी, मी नाव नाही घेत, पण एकाने वाक्य टाकलंच
की ते संगीताचार्य आहे. अच्छा. तर तू डॉक्टर लावशील पण ती डॉक्टरेट नाही कुठल्या युनिव्हर्सिटीची. तर ते मनात कुठेतरी मला उगच लागलं. खरं आवश्यकता नव्हतीच. हो, पण मला ते लागलं. तसं पाहिलं तर संगीताचार्य करणं पण आणि तशी खूप 4-5 अवघड वर्ष गोष्ट आहे. मेहनत घेतलेली आहे. म्हणजे मी अजून त्याचं पुस्तक आता प्रोसेसमध्ये गदभावाचं अजून काढलं नाही मी बाहेर, दुसऱ्या PhDच्या मागे असल्यामुळे. पण तो खूप एक्स्ट्रीम अभ्यास होता माझ्यासाठी. आणि माझ्या स्वभावामुळे माझे गाईड जे होते ते आणि घरातले जे माझ्या पद्धतीचे दोन्ही सासर आणि माहेर सगळेच अभ्यासू कॅटेगरीतले. म्हणजे माझ्या सासूबाई पण खूप अभ्यासू आहेत. तर सगळ्यांचं असं म्हणजे पूर्ण डिटेल कर ह्याच्यावर सगळ्यांचाच एम्फसाइज होता आणि ती आवड होती. तर मला ते लागलं. आणि आपण आपल्या कामातनं प्रूव्ह करण्याच्या विश्वासावरती, बोलण्यातनं नाही. तर मला ते असं झालं की मला कोणी हे म्हणता कामा नये अशी पण लेवल असली पाहिजे. म्हणून खरं मी दुसऱ्या PhDचा विचार हा माझा काही वेळेला काही लोकांना वेडेपणा पण वाटला होता. पण मला तो वेडेपणा नाही वाटला, कारण मी आता लास्ट 4 years PhD करते. वेडेपणा नाही आहे. म्हणजे मी तुला अजून एक सांगू गंमत, की दुनिया जी चालते ना ती वेड्यांवरतीच चालते. शहाणे शहाणपणातच जातात. तर त्याच्यामुळे तुझ्यात ती गोष्ट असल्यामुळे तू नाहीतर डबल PhD कोण का करेल. नाही, अगदी प्रॅक्टिकल सांगायचं तर कलाकारांनी मला विचारलेला प्रश्न आहे घरातल्यांच्या बरोबर, की तू सेकंड PhD करणार, PhDला पुन्हा आपण फीज आणि सगळंच असतं. वयाच्या 40ला मी सेकंड PhD जर करते तर त्याचा आता पर्पज काय आहे, असं मला खूप जणांनी प्रश्न विचारला. एक, माझे अभ्यास लालसा. मला त्या पहिल्या PhDमुळे जी चटक म्हणतात ना अभ्यासाची, आणि त्याचा मी माझ्या सोलोमध्ये आणि प्रयोगशीलतेमध्ये वापर करू शकले, ह्याचा जो आनंद होता. तर मला असं वाटलं ही रेंज खूप मोठी आहे, जेवढी मी करेन तेवढी आपल्याला पाहिजे. आणि त्यावेळेला श्री रविशंकरांच्या इकडे जगातलं पहिलं कथ्थकचं रिसर्च सेंटर चालू झालं. बरं. आणि माझं MAचं सर्टिफिकेट तिकडे व्हॅलिड झालं. अच्छा. आणि तिथे बाईच गाईड म्हणून होत्या. हे सगळं तो योग आल्यासारखं सगळं झालं. आता गंमत वाटेल, MA सुद्धा मी आणि माझ्या आईने एकत्र केलंय. बरं. आणि आता सेकंड PhD माझी जी आहे ती आणि आईची फर्स्ट PhD आम्ही दोघे एकत्र करतोय तिकडनंच. अरे वा. त्यामुळे आम्ही दोघींनी तिकडे ऍडमिशन घेतली. पण तिचं वयाच्या दृष्टीने तिची प्रगल्भता म्हणून लोकांना समजण्यासारखं होतं. आणि मी सोलो परफॉर्मर म्हणून नाचताना मी मध्ये परत सेकंड PhD केली. त्यावेळेला अगदी मुकुंददादांनी पण मला सांगितलं, हे बघ याचा सोलोवर परिणाम नाही होऊ द्यायचा, तू अभ्यास किती पण कर, माझा फुल सपोर्ट आहे, पण सोलो त्याच्यामध्ये अफेक्ट नाही होता कामा. बरोबर. मी त्याला शब्द दिला, म्हणलं ते होणार नाही, फक्त जेव्हा बॅलन्स करायला लागेल तेव्हा मी बॅलन्स करेन, एवढंच. आणि मग सेकंड विषय घ्यायचा ठरला. पहिला विषय गदभाव माझ्या चॉईसचाच होता. सेकंड विषय मला बाईंनी सजेस्ट केला. आणि आत्ताच्या माझ्या PhDचा विषय महाराष्ट्राची कीर्तन परंपरा आणि कथ्थकची मंदिर परंपरा. अच्छा. यांचं इंटर रिलेशन. बरं. असं बघायला गेलं तर असं काही लहानाची मोठी कीर्तन बघत झालेली नव्हते. कीर्तन शैली माहिती होती, लहान वेळात आईबाबांमुळे काही ठिकाणी कीर्तन ऐकली होती, एवढीच. कीर्तनाला पण खूप मोठी परंपरा आहे. हो, ती माहिती होतं, पण तो अभ्यास म्हणून घेण्याचं डोक्यात पण नव्हतं. आणि तो विषय खरं गुरुजींनी बाईंना दिला होता त्यांच्या फेलोशिपना, त्यांनी कधीतरी करावा, अभ्यास करावा म्हणून. आणि त्यांचा तो राहून दुसरा विषय चालू होता आणि त्यांनी सांगला हा विषय कर. तर समहाव पहिले 6 महिने त्या विषयाला कनेक्ट होण्यातच माझे गेले. अच्छा. कारण मला कथ्थकचं प्रेम आहेच, कथ्थकची मंदिर परंपरा मी त्या फुल घुसले अभ्यास करायला. पण कीर्तनाचा अभ्यास करायचा म्हटलं, मला कीर्तनं ऐकली पाहिजेत, बसून गेलं पाहिजे कीर्तनाला आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे, नुसती ऐकायची नाही आहेत. तर माझं 6 महिने मात्र स्ट्रगल होता भयंकर मानसिक, की मला ते आवडतंय पण मला मी जस्टिस देते की नाही कळत नाहीये. 6 महिन्यामध्ये बाईंनी 50 वेळा जे मगाशी तू बोललीस ते सांगितलं. मी कर म्हटलंय, कारण मला माहितीये तुला ते नंतर आवडेल, तर तू कर, अभ्यास करत राहा, मग बघू. 6 महिन्याने मग मी एकदम शुअर झाले की मला हा विषय आवडतोय. नाही तर फर्स्ट 6 months वॉज क्वाईट हेवी फॉर मी. म्हणजे डोक्याच्या दृष्टीने मला त्याला रिलेट करायलाच भरपूर वेळ लागत होता. पण तेच आहे संशोधनाची गंमत, एकदा सापडायला लागलं आणि त्या दोन्हीतलं मला प्रॅक्टिकलला कसं जोडायचं हे कळायला लागलं. जिथे माझा रंगमंच आला तिथे मी लगेच त्याशी अटॅच झाले. तोवर मला कळत नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर आता 3-3.5 वर्ष त्याच्यावरती अभ्यास चाललाय. तर ते पूर्णत्वास येईल हळूहळू, केसेस वगैरे. पण त्यामुळे त्यात सुद्धा त्या चारुदत्त आफळेत, नंतर त्यांचा परिचय झाला, मग त्यांची मुलाखत घेतली, त्यांनी अजून 4 रेफरन्स दिले. फर्स्ट टाईम दृष्टी कलाकार म्हणून, कथ्थक नर्तक म्हणून माझी अजून वेगळ्या दृष्टीने आणि व्यापक झाली. आणि कथ्थकची मंदिर परंपरा आपल्याकडे लोकांना कमी माहिती आहे. तर ते पहिल्यांदा सगळं नवीन कळलं. मी म्हटलं जर
शोधातनं प्रयोग, प्रयोगातनं शोध, हो. ती प्रोसेस. त्यातनं मग मी शबरी आणि मग आता सध्या करते ते संत जनाबाईंवरती बॅले करते. बरं. तो वारकरी संप्रदाय आहे. हो, आणि हो. शबरींचा मी जो बसवलाय तो नारदीय परंपरेच्या हिशोबाने बसवलाय. अच्छा. आणि हा वारकरीच्या हिशोबाने केलाय. तर माझ्यातली ती जी भूक होती गदभावाची ती याच्यात पण कम्प्लीट झाली. त्यामुळे माझी पहिली PhD, दुसऱ्या PhDचा विषय आणि हे असं मिळून मी आता सगळीकडे प्रयोग करते वेगवेगळे. क्या बात आहे. मला सांग, तू पुस्तक पण एक लिहिलंय की आता तुझं पुस्तक प्रकाशित पण ते झालंय, तर त्याबद्दल काय सांगशील? लय मंजिरी हे माझ्या पुस्तकाचं नाव. मंजिरी म्हणजे माझ्या गुरूंचं नाव आणि लयमध्ये विश्व सामावलेलं आहे असा विचार करून ते नाव दिलं होतं. आणि खरा पहिला पर्पज असा होता की माझ्या गुरूंचा स्वतःचा नृत्य प्रवास फॅसिनेटिंग आहे खूप. तर मला तो माझ्या ओळखीच्यांपर्यंत पोचवायचा होता. आणि मी जसं म्हटलं मला गुरु सहवास खूप चांगला मिळाला सुदैवाने. त्यामुळे मी ते लिखाण केलं. लिखाण करून त्यांना दाखवलं की मी असं पुस्तक काढायचा विचार करते. तर त्या म्हणायला माझं नुसतं चरित्र वाचायला किती जण आणि किती वेळा वाचतील, इतक्या ते हंबल आहेत. तर म्हटलं अहो असं तुम्हाला वाटतंय पण अख्खं जग म्हटलं बघायचं आहे सगळ्यांना की तुमचा काय प्रवास आहे. तर मिळाला तरी सुद्धा मी तुला गुरु म्हणून सांगते की फक्त तेवढं नाही असता कामा. तर त्याच्यात पुढच्या पिढीला उपयोगी तू काय टाकू शकशील. तर त्यावेळेला गांधर्वचं जस्ट सिलेबस बदललेलं आणि 100 लोकांच्या जीवनी होत्या अचानक आलेल्या आणि त्या सगळीकडे शोधायला लागणार होत्या सगळ्यांनाच. मग मी विचार केला तर मी तेवढी पुस्तकं शोधली आणि 100 लोकांच्या जीवनी त्या पुस्तकात टाकल्या. अरे वा. मग विचार केला की गांधर्वच्या पहिल्या 5 परीक्षा कथ्थकच्या ज्या आहेत त्याचं सिलेबस गाईडच्या स्वरूपात माझ्या गुरूंची जेवढी पुस्तकं आहेत जी आता आम्ही पारायण केल्या की पाठ केलेली आहेत तरी त्या मिळाल्या. तू लिखाणाची धाटणी तुझी वेगळी आहे, तू त्या दृष्टीने लिही, माझं काही म्हणणं नाहीये. आणि सगळ्यांचे रेफरन्स दे. तर गुरुजींचं पुस्तक म्हणजे डॉक्टर पुरोदातीजींचं पुस्तक, बाईंचं पुस्तक, पंडित तीर्थराम आझादजींचं पुस्तक ज्यांचा स्वतःचा सहवास पण मला लाभलाय बाईंच्याच मुळे. गोपीकृष्ण महोत्सवात त्यांचा परफॉर्मन्स होता त्यावेळेला मग मी त्या मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळे त्यांचा पण सहवास मिळालाय. त्यांचं पुस्तक असं मिळून मग मी गाईड स्वरूपाने 5 परीक्षांचं पुस्तक थोडंसं माझं लिहिलं आणि त्याच्यावर एक CD जोडली ज्याच्यामध्ये त्या 5 परीक्षांना लागण्याला वंदना, ठुमरी, क्रमलय, साधी क्रमलय, जरा अवघड क्रमलय, देडी पावणी अशी वाली आणि ताल वेगवेगळे 5व्या परीक्षेपर्यंतचे असं ते सगळं CD मध्ये टाकलं आणि असं अख्खं एक पुस्तक करून त्याचं पहिलं प्रकाशन आवृत्ती संपली. आता दुसरी प्रिंटिंग मध्ये. क्या बात है, क्या बात है. आणि अजून एक पुस्तक तुझं आता ऑन द वे आहे. फक्त ही सेकंड PhD झाल्यावर त्याच्याकडे वळीन असं म्हणते. क्या बात है. मला सांग, तुला इतका सगळा अशा छान अनुभव मिळतो आहे या सगळ्या ह्याच्यातनं, तर अजून एक खूप छान कमाल अनुभव मी तुझ्याबद्दल ऐकलेला आहे बाहेरून, पण मला तुझ्याकडून त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तू अनेक देशांच्या राजदूतांच्या बद्दल काहीतरी तुझा एक प्रोजेक्ट होता. हो, 2 प्रोजेक्ट केले आतापर्यंत तसे. म्हणजे प्रत्यक्षात बघायचं तर सध्या सगळ्यांच्या बायोडेटामध्ये फॉरेन टूर्स किती झाल्या अशा पद्धतीचा बायोडेटा असतो. माझ्या बायोडेटामध्ये फॉरेनर्स किती माझ्याशी कनेक्टेड झाला असं बायोडेटा आहे. तर पहिला जो माझा अनुभव होता रामडा म्हणून नवी मुंबईमध्ये एक आहे हॉटेल, तिकडे 36 देशांचे फायनान्स रिलेटेड सगळे अभ्यासक ते सगळे आले होते आणि त्यांच्याशी कल्चरल एक्सचेंज असा प्रोग्राम होता. तर तिकडे पहिला प्रयोग मी केला त्यावेळेला कथ्थकचं लेक्चर डेमो, परफॉर्मन्स, सेमी क्लासिकल जो मी म्हटलं पहिला ठेवा कुठेतरी आपल्याला उपयोग ठेवला. एक युनिव्हर्सिटी आहे त्या लोकांनी मला, जसं मी पहिला वाशीचा प्रोग्राम केला ना ती लोक माझ्याशी नंतर कनेक्टेड होते भरपूर वर्ष, तर त्यांच्या रेफरन्सने मला तो मिळाला. आणि मग त्या मॅडमनी मला तो कार्यक्रम दिल्यानंतर पहिला इतका सक्सेसफुल झाला की लागोपाठ पुढील 2 वर्ष अजून मी केला. टोटल त्या लोकांशी 3 वर्ष मला अनुभव मिळाला लेक्चर डेमोचा. आणि 3ऱ्या वर्षी इतकं ते जमून आलं की ते त्यांच्या पोशाखात आले होते, त्यांच्या कल्चरल डान्स आणि गाण्याच्या ह्याच्यात. मग आम्ही त्यांच्या स्टेप्स सगळे शिकलो आणि आपल्यातल्या काही स्टेप्स त्यांना शिकवल्या आणि असं पण त्याचा आम्ही समारोप कार्यक्रमाचा केला. बाय दॅट टाईम संस्कार भारतीमध्ये एका वरिष्ठ अधिकारी आहेत माझे एक मामा रवींद्रजी बेडेकर म्हणून, तर योग विद्याधामशी ते कनेक्टेड होते आणि त्यांना तिकडे 34-36 देशातल्या योगाचार्यांचा तिकडे एक मेळा असतो तसं होता अनेक दिवसांचा. 4 दिवस त्यांना कथ्थकचा आणि भरतनाट्यमचा वर्कशॉप हवा होता. तर कथ्थकच्या वर्कशॉपसाठी त्यांनी मला विचारलं होतं, तर मी लगेच ती संधी घेतली आणि तिकडे पळालेच. म्हणजे एक तर योग आणि कलाकाराच्या दृष्टीने फिटनेस आणि मानसिक स्वास्थ्य तर आपण योगासनं करत असतो,
तर मी म्हटलं त्यानिमित्ताने तिथे जाऊन आपल्याला ते सगळं बघायला मिळेल. आणि 2 माझे सिनियर विद्यार्थी घेऊन मी तिकडे गेले आणि तिकडे जपान, थायलंड, मलेशिया, चायना सगळीकडचे आलेले होते. आणि त्या सगळ्यांचा उत्साह जो होता तो इटसेल्फ लर्निंग प्रोसेस होती. म्हणजे त्या 4 दिवसामध्ये एकही दिवस त्या लोकांनी क्लास बुडवला नाही. आणि पुरुष आणि स्त्री सगळेजण सगळे शिकले. मी त्यांना सुरुवातीला पहिले गणेश वंदना शिकवली, मग गुरुवंदना शिकवली आणि त्याच्यानंतर थोडेसे कथ्थकचे बेसिक हात म्हणतात तसं आणि तत्काराचे पाय. तर ते एवढे ओव्हरवेल्म्ड होते आणि आता अभ्यासाची आवड असल्यामुळे त्याचे बॅकग्राऊंड पण त्यांना सांगून करत होते. मग त्यांना सगळ्यांना परफॉर्मन्स करायची इच्छा झाली. म्हटलं 3 दिवसात कसं नाचवणार असा विचार पण केला होता. पण त्या लोकांनी त्याची मेहनत घेऊन प्रॅक्टिस केली एक्स्ट्रा भेटून. आणि मग मला असं एकदम आयडिया आली की आपल्या मुलींना पण इकडे नंतर समारोपाला बोलवायचं होतं. तर त्यांना नुसतं पंजाबी ड्रेसमध्ये नाचायचं नव्हतं. म्हटलं मग आता मी 45 ड्रेस डोंबिवलीतनं मागवले. अरे देवा. 45 दागिन्यांचे सेट आणि मेकअपचं सामान आणि केसाचं सगळं प्रिपरेशन हे सगळं मी डोंबिवलीतनं माझ्या मुलींच्या बरोबरीने 45 सीटर बस करून तिकडे मागवली. ते सगळे पुरुष पण त्यांच्या त्या आपल्या झब्बा लेंगामध्ये, बायका सगळ्या चनिया चोळीमध्ये आणि चनिया चोळी बकायदा टिकली विकली मोठी लावून. म्हणजे मी त्याला एकीला तिचा कपाळ छोटं होतं म्हणून मी छोटी लावली, तिने मागवून घेऊन मोठी टिकली लावली माझ्याकडनं. आणि ते म्हणाले जे करणार ते आम्हाला तुमच्यासारखं करायचं आहे ऑथेंटिक. आम्ही इकडनं जाऊ द्यायला आम्हाला सांगता आलं पाहिजे की आम्ही ते ऑथेंटिक करून आलो एवढे. आणि ते योगाचार्यच होते, म्हणजे ते अनेक वर्ष योग विद्याधामला जोडलेले होते आणि व्यवस्थित शिक्षण घेऊन आणि इतरांना शिकवणारे असं सगळं सेंटर चालवणारे असे होते. त्यामुळे त्यांच्याशी अजून पण कनेक्टेड आहे. म्हणजे त्या लोकांशी अजून पण गप्पा होतात मधनं. फेसबुक आपल्याकडे एक माध्यम आहे ज्याच्यामुळे कनेक्ट राहता येतं. आणि तो जो अनुभव मिळाला ना त्याच्याने प्रगल्भता वाढते म्हणतात ना आणि दृष्टिकोन की मी म्हणजे मला असं झालं हा उत्साह पाहिजे आणि हा एन्थुझियाझम पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये. मुलींना पण एनर्जी मिळाली आणि मग आम्ही कंबाईंड पण एकत्र पण डान्स केला नंतर सगळं. अरे वा. त्यामुळे असं खूप छानच वाटलं. म्हणजे सगळं खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि मला ह्याचं खूप जास्त छान कौतुक वाटतं तुझ्यासाठी की लहान वयामध्ये ही अपॉर्च्युनिटी तुझ्यापर्यंत पोहोचली आणि ती तू छान सांभाळून पण ठेवतेस. नाहीतर हे बघ नातं निभावणं फार अवघड असतं. तू त्या एखाद्या प्रोजेक्ट पुरता त्यांना भेटली असती आणि त्यांनी तुला छान म्हटलं असतं, तू त्यांना छान अप्रिशिएट केलं असतं. पण आजपर्यंत ते नातं तुमचं टिकून आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. बरं तू सतत तुझ्या बोलण्यामध्ये आता बराच असा उल्लेख आला की माझ्या सिनियर विद्यार्थिनी. तर मला सांग की तू ॲज ए गुरु म्हणून म्हणजे तू इतका वेळ तू एक शिष्या म्हणून सांगते आहेस, पण तुझ्यातली गुरु पण आता हळूहळू बोलू लागली. तर शिकवणं कधीपासून साधारण तू सुरू केलंस? आता बाईंनी बाईंच्या ज्या सिनियर विद्यार्थिनी त्या काही वर्ष बाईंच्या अंडर कसं शिकवायचं याचं पण आम्ही ट्रेनिंग घेतो. आजकालच्या भाषेत त्याला असिस्टंट म्हणतात, पण असिस्टंट हा योग्य शब्द नाही आहे. म्हणजे वी डोंट असिस्ट अवर गुरु, वी आर लर्निंग हाऊ टू टीच पुढे जाऊन. तर तो अनुभव माझ्याकडे 5 वर्ष होता. त्यामुळे मी म्हटलं ना त्या वर्षातच मला सहवास जास्ती मिळाला. मग गांधर्व महाविद्यालयाचा 6 वर्षाचा होता आणि तिथे कम्प्लीट ब्रँड न्यू सगळं वातावरण, तिकडच्या पालकांचं वातावरण वेगळं, तिकडच्या मेंटॅलिटीचं वातावरण वेगळं, मुली वेगळ्या. आणि त्या एक तो आनंद असतो की या मुलीला पहिला पाय मी वाजवायला शिकवलं. तो आनंद पहिल्यांदा मी गांधर्व महाविद्यालयात घेतला. पण नंतर जसं जसं माझं डोंबिवलीत बसताना सगळं बसायला लागलं तिथे क्लास काढला. तिथे क्लास काढण्यात पहिल्या वर्षात 100 विद्यार्थींनी आल्या. अरे बापरे. याचं क्रेडिट माझ्या नवऱ्याला पण मी खूप देते. बिंग अ बिझनेसमॅन त्याने त्याचं प्रमोशन, म्हणजे आपण नंतर या विषयाकडे येऊच की आजच्या काळाला प्रमोशनची गरज आहे कलाकारांना पण. त्यातला तो एक पार्ट पहिल्यांदा मी बघितला. आपण कलेच्या दृष्टीने बघतो, आपण आपल्या कलेत खूप मग्न असतो खूप वेळेला आणि या बाजू जरा साईडला पडतात, स्वतःला पुढे त्याच्याबद्दल बोलायला पण कोणाला आवडत नाही. एक्झॅक्टली. तर ती बाजू माझ्या नवऱ्याने शशांकने खूप चांगली सांभाळली आणि त्याने बॅनर लावले वगैरे. टू बी फ्रँक मी त्याला म्हटलं एवढा खर्च कोण बॅनर कोण लावतं असं मला वाटलं होतं. तो मला थांब तुला रिझल्ट दिसेल. आणि पहिल्या वर्षात 100 मुली माझ्याकडे ऍडमिशनला आल्या आणि पहिल्याच वर्षी मी अॅन्युअल फंक्शन करू शकले. अरे वा. पण त्यावेळेला जे माझ्याकडे आले ना त्याच्या आधीपासून मी संस्कार भारती म्हणून संस्था आहे मोठी वर्ल्ड वाईड काम करते, त्याच्याशी कनेक्टेड खूप वर्ष होते माझ्या सेकंड इयरपासून. तिथे ओळख झालेले काही मुलं आहेत बॉईज, त्यांनी क्लासला पहिल्यांदा ऍडमिशन घेतली. अरे वा. हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता की मी त्यांच्याशी कनेक्टेड ॲज अ ताई म्हणून
संस्कार भारती म्हणून होते, पण मी क्लास काढल्यानंतर ते 3 बॉईज आधी ॲडमिशन घ्यायला आले. अरे वा. आणि येताना त्यांच्या मैत्रिणी पण घेऊन आले. असं कोण मी पहिली 20 जणांची आधी बॅच चालू केली. मग जागा घेतली, तिकडे फुल फ्लेश क्लास चालू केला. आणि आम्हाला बाईंनी सांगितलं होतं की मी ज्यातनं गेले त्यातनं तुम्ही जाल आणि प्रत्येक अनुभव तुम्ही पण घ्याल. तो त्यावेळेला मी तुम्हाला आठवेन, मी काय बोलायचं ते तुम्हाला आठवेन, मी काय रागवायचं ते आठवेल सगळं. तर तसं मला व्हायला लागलं की मी गुरुप्रती तेवढी डेडिकेटेड आहे, पण माझ्यासाठी कोणी होईल की नाही असा कधी विचारच येत नाही आपला. तो अनुभव यायला लागल्यानंतर ना थोडंसं दडपण यायला लागलं की हे फारच ताई करून नमस्कार करते. बरं, नमस्कार हा आपला शिस्तीचा भाग आहे, तो शिकवला पाहिजे. तर मला लाज वाटून मी सुरुवातीला असं सांगायचे, खुर्चीला नमस्कार आहे हा, मला नाही हा, जे फॅक्टच आहे. मी अजूनही हे सांगते, पण त्यावेळेला ती एक भीती होती की आपण लहान दिसायला पण लहान होत. मग मी मोठी टिकलीला लावून जायचे की त्यांना मी मोठी वाटली पाहिजे. नंतर लक्षात आलं की डान्स बघूनच येत आहेत, त्यामुळे ठीक आहे, आता डान्स बघून येत आहेत म्हटल्यावर प्रॉब्लेम नाही. पण तो माइंडसेट तयार व्हायला वेळ लागला मला. आणि ज्यावेळेला मी पुस्तक लिहिलं ना, त्यावेळेला माझ्या गुरूंनी पुस्तकाच्या पहिल्या पेजला असं लिहिलंय की आता तू स्वतःला गुरुस्थानी, तू समजायचं नाही पण आता शिष्य तुला गुरुस्थानी मानतायत, याला ऍक्सेप्टन्स दे. कारण गुरु तोच असतो जो कला तंत्र बरोबर शास्त्र पण शिकवतो. तुला जर शास्त्र शिकवता आलं आणि शिवाय परफॉर्मन्स टेक्निक शिकवता आलीस तर तू परिपूर्ण टीचर आहेस. तर हे त्यांच्याकडनं ज्या वेळेला मला मिळाली ना पावती, त्यावेळेला मला जरा की आपला मार्ग बरोबर चाललाय. तर मुली तर माझ्या तोंडून 50 वेळा सगळ्यांना ऐकू येतं, माझ्या मुली. प्रत्येक गुरुला अभिमान असतो. माझ्या मुली खरंच एक आदर्श मुली आहेत, अशा पद्धतीने वागतात, राहतात. आणि याचं सगळं श्रेय पालकांना पण आहे. ते सगळं तेवढा फ्रीडम पण देतात. आणि माझ्या घरच्यांकडे सुरुवातीला ते तिघं राहणारी मंडळी होती. आता आमचं घर कधीच रिकामं नसतं. मुली कोण किचनमध्ये असतात, कोण बेडरूममध्ये काम असं सगळं दिसतं. आणि हा फ्रीडम मला माझ्या सासरी पण खूप चांगला मिळाला होता, सपोर्ट. तर माझ्या मुलींचं जडणघडण, माझ्या एका मुलीचा आता बदलापूरला क्लास पण आहे स्वतःचा, अलंकार करून. तिच्या क्लासला पण आता 5-6 वर्ष झाली आणि तिच्या मुली परीक्षेला बसतात. दुसरी माझी जी अलंकार झालेली पहिली विद्यार्थिनी, ती स्वतः डेंटिस्ट आहे, तिचे 2 क्लिनिक आहेत. तिने पण तिच्या मुलीबरोबर ॲडमिशन घेतली होती. मुलीला दुसरीकडे स्पोर्ट्समध्ये कल झाल्यामुळे तिने क्लास सोडला, पण हिने कंटिन्यू करून अलंकार मिळवलंय. अरे वा. आता पुढचे सगळे माझे विशारदचे विद्यार्थी आहेत, त्यांनी पण स्वतःचा क्लासची घाई करत नाही, त्यांना परफॉर्मन्स करण्यात इंटरेस्ट आहे. आणि काय म्हणतात, गुरुच्या शब्दाला जो मान आमची पिढी देत होती त्यावेळेला असं वाटायचं की पुढची देईल की नाही, अशी चिंता नाही वाटत आहे समहाऊ मला. कारण माझा अनुभव तसा नाहीये की पुढची पिढी देईल की नाही मान, देतात. त्यामुळे आपली कला, जे आपण म्हणतो ना की जे तुमच्या वागण्यातनच त्या गोष्टी पुढे जातात. अगदी. म्हणजे आता गंमत म्हणून सांगते, माझ्याकडे ट्रॉफी हा प्रकार जो आहे ना, तो आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप आहे, स्पेशली डान्सर्समध्ये खूप जास्ती आहे. म्हणजे मी क्रिटिसाइज नाही करत आहे, तो योग नव्हता. मी कधी कुठल्या कॉम्पिटिशनला नाही गेले ताई. अच्छा. म्हणजे माझ्या प्रवासामध्ये मगातपासून तू कुठे कॉम्पिटिशन ऐकलं नसशील, कारण मी फार गेलेच नाही. माझी कॉम्पिटिशनची मेंटॅलिटी पण नव्हती आणि समहाऊ माझ्या गुरूंना पण ती माहिती होती आणि माझा तो कलच नव्हता. वेगळं कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट लागतं, एक जाऊन तिथे कॉम्पिटिशनला पहिलं येण्यासाठीचं स्पिरिट लागतं. माझ्या मुली सगळीकडे जिंकतात. लास्ट आता माझ्या क्लासला 16 वर्ष होतील, म्हणजे ऍक्च्युअल जागेवर काढलेल्या. अदरवाईज 20 वर्ष मी शिकवते, पण त्या सगळीकडे पहिल्या येतात. त्या सगळ्यांकडे ट्रॉफीज आहेत कॉम्पिटिशनच्या, पण त्यांना म्हटलं गुरुकडे नाही आहेत कॉम्पिटिशनच्या ट्रॉफीज, मी तुम्हाला तयार करते. पण मी उतरले नाही, बाय चॉईस कधी उतरले नाही. आणि मग मला ना असं थोडंसं अगदी स्पष्ट सांगायचं तर, तरुण वयात आपल्याला वाटतं तसं, म्हटलं माझ्याकडे लावायला ट्रॉफीज नाही आहेत, लोक ठेवतात आपल्या क्लासमध्ये. तर मी स्वतःला सांगायचं, आपल्या कॉम्पिटिशनच्या नाही तर आपल्या कामाला ज्या वेळेला ट्रॉफीज येतील त्यावेळेला आपण लावू. आणि आज माझ्याकडे एवढ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या कुठल्याही कॉम्पिटिशनच्या नाही आहेत. हे सगळे मिळालेले अवॉर्ड्स आहेत. त्यातला एकही अवॉर्ड मी ताई मागून घेतलेला नाही, ना मी रेफरन्स दिलाय, ना. मधल्या काळात एक विचित्र ट्रेंड आली होती, सुदैवाने ती थांबली. 5,000 रुपये द्या आणि अवॉर्ड घ्या आणि तिकडे तुम्ही नाचा. तर मी त्या कुठल्याच गोष्टी केल्या नाही. आता हा प्रत्येकाचं मत आहे, मी क्रिटिसाइज करत नाहीये. त्याच्या सपोर्टला बोलणारे असतील, आय रिस्पेक्ट देअर व्ह्यू पॉईंट, पण माझा तो नव्हता, एवढंच. तर मी त्यामुळे माझ्याकडे जे आता ट्रॉफीज आहेत ना, ते माझ्या पर्सनॅलिटीला आणि माझ्या विचारांच्या दृष्टीने मला सॅटिस्फाईंग का वाटतात, कारण तेवढ्याच ट्रॉफीज जेवढे सगळे कॉम्पिटिशनने मिळवतात तेवढे मी सत्काराने मिळवलेत. त्यामुळे आज
तो गर्व नाही आहे, ते मला सेल्फ बुस्टिंग आहे आणि हायसं वाटणं आहे की आपल्याला जे वाटत होतं की कॉम्पिटिशनच्या ट्रॉफीज आपल्याकडे नाहीत, बस असं काही गरज नाहीये. स्वप्न पूर्ण झालं आणि याची आणि गरज नव्हती हे मला नंतर कळलं की प्रत्येक जण नाहीच कॉम्पिटिशनला जात आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी एक कलाकार म्हणून आपल्याकडे नाहीये असं वाटायची आवश्यकता नाहीये. हे माझ्या मुलींना मी सांगते की प्रत्येकाचा प्रांत असतो, त्याने तो ओळखायचा आणि त्याच्यात पुढे काम करायचं. यश यायचं ते येईल, नाही यायचं नाही येणार, परत आलं परत गेलं. सगळ्यात शेवटी काय महत्वाचं आहे माहितीये का, की तुला नाचताना तुला शास्त्र किती आहे, तुझ्या आतमध्ये त्या कलेच्या बद्दल तुझी काय तळमळ आहे, तुझं काय प्रेम आहे. दुसरी गोष्ट, ती गोष्ट करताना तुला कुठेही गिल्ट नाहीये आणि तुला प्रचंड आनंद आहे. बस संपलं. त्याच्यासाठी मध्ये कुठलंही सर्टिफिकेट येत नाही, ट्रॉफी येत नाही, काही. माझ्याकडे अगं 201 सर्टिफिकेट्स होते अगदी लहानपणाचे. मध्ये एकदा असंच बसले, म्हटलं हे काय करू आता, सगळे फाडून टाकले. तर माझी मुलगी मला विचारत होती की आई हे तू मिळवलंयस. म्हटलं अगं मी स्टेजवर बसून जेव्हा गायला सुरुवात करते ना, तेव्हा ह्याच्यातला सगळ्यातला अंश तिथे येतो. तुमच्यात कॉन्फिडन्स येतो. एकेका दिवसातून आम्ही तेव्हा 5-5 वेळेला कार्यक्रमाला जावं लागायचं ग. मग तो जो कॉन्फिडन्स आहे आणि ती जी गोष्ट आहे, स्टेज रंगमंचावरती येणारा जो कॉन्फिडन्स, रंगमंच तुम्हाला आपलं घर किंवा हे आपलं आहे असं जेव्हा वाटायला लागतं ना, ते त्या सगळ्या गोष्टींचा तो परिपाक आहे असं मला वाटतं. करेक्ट. तर त्याच्यामुळे माझ्या इकडे खूप साऱ्या ट्रॉफीज होत्या, पण औरंगाबाद ते मुंबई प्रवास करताना त्याची एके दिवशी मला अडचण झाली. म्हटलं बस आता मला हे नकोय काही नाही. आणि मी म्हटलं तसं आताच्या काळानुसार मुलांना प्रोग्राम मिळवण्याच्या दृष्टीने सगळं लागतं, असायला काही हरकत नाहीये. पण ते आहे म्हणून हुरळूनही जायला नकोय आणि नाहीये म्हणून दुःखही करायला नकोय. कारण असे असतात की त्यांना मग असं वाटतं आपल्या बरोबरचे केवढे मिळवतात आणि आपण मिळवतो. मी त्यातनं गेले तरुण वयामध्ये. मग मला लक्षात आलं की कला त्याच्यावरती नाहीच आहे ना डिपेंड. ती एक वन ऑफ द पोस्ट पावती आहे. मला सत्कारातनं मिळाली, कोणाला कॉम्पिटिशनच्या धडपडीतनं मिळाली. माझ्या मुली जात आहेतच की, मी त्यांना कुठे अडवलंय. बरोबर आहे. पण ते एक कलाकाराच्या जडणघडणातला तो एक माझा महत्वाचा विचार होता. म्हणलं आपण मिळवू त्याला, मग ती अशी आली पाहिजे. आज तुझ्याकडे किती विद्यार्थिनी? माझ्याकडे 150 विद्यार्थिनी आहेत. ठाण्यामध्ये नवीन ब्रांच काढली आहे आणि डोंबिवलीमध्ये आता 4 ब्रांच आहेत. अरे वा. आणि हे अभ्यास करणं, किती नाही म्हटलं तरी आपण एक स्त्री म्हणून घरची पण आपल्याकडे मुलांची म्हणा, स्त्री घरची काही जबाबदारी असते. हे सगळं करून तू एवढ्या सगळ्या ब्रांचेस कसा वेळ मॅनेज करतेस? माझ्या मुली आता माझ्या मुली. पण मी इन्सिस्ट करते की बेस सगळा मीच शिकवते. बरोबर. कारण बेस कच्चा राहिला तर मग गडबड होईल आणि आपण बेस शिकवणं आणि मुलींनी बेस शिकवणं याच्यात फरक आहे. शिकून झाल्यानंतर प्रॅक्टिस घ्यायचं, मुली काम करतात. कारण मी अजूनही प्रोग्राम्स खूप करते, त्यामुळे मग मी बाहेर असले की मग क्लास कसं हे करणार. पण माझ्या विद्यार्थिनी त्याच पॅटर्न, मी जशीची तशी माझी परंपरा गुरूंची चालू ठेवली. टू बी फ्रँक, की त्यांना पण शिक्षणात कसं शिकवायचं ह्याचा अनुभव मिळाला पाहिजे योग्य वेळात. विशारद चालू असताना ते येतात. त्या सगळ्यांना विशारद झाल्या क्लास काढायची परमिशन नसतेच. आणि परमिशनपेक्षा त्यांनाच इच्छा नसते. हे एक वेगळंच आहे आपल्याकडे. चांगल्या विद्यार्थिनी असल्या की आपल्याला एक समाधान असतं. त्यामुळे त्या जोडीला असतात, त्या भरपूर मदत करतात अगदी. आणि मी म्हटलं तसं मॅक्झिमम मी आत्ता जर 4 वाजता प्रोग्राम होऊन आले असेल तर मी 6ला क्लासला जाणार. वाटेल ते झालं तरी जाणार. तिथे कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळात शनिवार रविवार माझे फुल पॅक. म्हणजे आत्ताही शनिवार रविवार सर्वात जास्ती क्लास आहेत आणि आपले प्रोग्राम पण शनिवार रविवार येतात. मग मी एक्स्ट्रा 5-5 तास क्लास घेते आणि मग त्यांना सोडवते, मग त्यांना सुट्टी देते. असं थोडा तो बॅलन्स करते. याच्यात घरातनं सपोर्ट लागतो आणि तो मला इनफ आहे देवाच्या कृपेने. म्हणजे मोर दॅन इनफ आहे असं म्हटलं तर हरकत नाही. आणि आता माझा मुलगा संगीत फील्डमध्येच जास्ती शिरलाय. पुढे काय करतो हा वेगळा मुद्दा आहे, तो 9वीत आहे, पण तो तबल्यामध्येच आहे. आणि आता माझ्याबरोबर माझ्या 5 परीक्षांच्या मुलींबरोबर तोच गेले 2 वर्ष तबल्याची साथ पण करतो. हळूहळू थोडासा आता बाहेर पण साथीला जायला लागलाय. त्यामुळे मला पुन्हा ते बाईंचं वाक्य लक्षात ठेवावं लागतं की मिळालेली गोष्ट टिकवणं सर्वात अवघड, खूप अवघड आहे. मिळालं तर ते निघून पण जातं आणि काहींना खूप स्ट्रगलने मिळवावं लागतं. टिकणं इज डिफरंट. लंबी रेस का घोडा म्हणतात ना, मला नेहमी ते म्हणायचं की लंबी रेस का घोडा पाहिजेस, क्षणासाठी काम नाही करायचं अजिबात. तर ते फक्त सतत मला
आणि तो बॅलन्स टू बी फ्रँक ताई स्ट्रगलच आहे अगदी. किती मी म्हटलं सगळीकडनं सपोर्ट असला तरी एक स्त्री म्हणूनच्या ज्या बाजू सांभाळाव्या लागतात, स्त्री म्हणूनचं मानसिक जे स्ट्रगल आहे ते डान्सरचं खूप जास्ती असतं, सगळ्यांचंच असतं. पण फुल टाइम डान्सरना ते मुलींमध्ये पण तुम्ही इन्व्हॉल्व आहात, मुलांमध्ये पण इन्व्हॉल्व आहात, नवरा पण बघायचा आहे, सासू सासरे पण बघायचे, तर त्यांनी किती सूट दिली ती आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे ना, त्यामुळे ती करावीच लागते. आणि खरंच छान कौतुक वाटतं की तू ह्या सगळ्या गोष्टी छान मेंटेन करतेस आणि तरी पण चेहरा प्रसन्न ठेवतेस. बरं मला अजून एक सांग, आपण ह्याच्यावरती पण आपण थोडंसं बोलूया की तू म्हणजे आता काय झालंय की शास्त्रीय संगीत आणि नृत्य हे थोडेसे क्लाससाठीच ह्या सगळ्या गोष्टी, पण सोशल मीडिया हा आपल्या आयुष्यामध्ये आता असा आलेला आहे की त्याची गरज पण आहे आणि त्याच्या आहारी पण नाही जायला पाहिजे, असं एक फाईन लाईन आहे. त्या गोष्टीकडे तू कशी बघतेस? अगदी बेसिक सांगायचं तर माझ्या पिढीपर्यंत 1.5 तासाचा सोलो हा अनुभव मिळत होता आणि लाईव्ह. मी 1.5 तासाचे सोलो केलेत, मग हळूहळू डिमांड 1 तासाच्या आल्या, मग हळूहळू 45 मिनिटाच्या आल्या, 45 मिनिटाच्या अजूनही मिळतात. फक्त नंतर त्यांची डिमांड असते की पुढे काहीतरी तुम्ही लाईट डान्स घ्या किंवा सेमी क्लासिकल घ्या किंवा ग्रुप नाचवा. तर जसं सोलोमधनं लोकांची ग्रुपकडची डिमांड पण वाढली, तसं लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाची डिमांड वाढली. कला ही प्रवाही आहे आणि कलाचा बेस जर तुमचा भक्कम असेल तर तुम्ही कधी हालत नाही, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. पण म्हणून प्रवाहामध्ये जाऊच नाही असं काही नाही आहे. प्रवाह कळल्याशिवाय प्रवाहाच्या विरोधात काम नाही करतात आणि दरवेळेला विरोधाची गरज पण नसते, दोन्ही सांभाळता आलं पाहिजे. आणि माझ्याकडे येणारं जर यंग जनरेशन आहे तर मला त्यांच्या कलेने पण घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कलेने घेत मी त्यांना परंपरेकडे पण नेऊ शकते. त्या दृष्टीने सोशल मीडिया ही आवश्यकता आहे. सोशल मीडियाला क्रिटिसाइज करायला सेकंद पण नाही लागणार, कारण क्रिटिसाइज करण्यासारख्या गोष्टी पण खूप आहेत, पण सोशल मीडियाचं कौतुक करण्यासारख्या पण खूप गोष्टी आहेत ज्या लॉकडाऊनमध्ये दिसल्या. आज लॉकडाऊनमध्ये आपल्यासारखे कलाकार जे सतत महिन्याला 3-4 वार कार्यक्रम करत असतात, ते जर घरात आहेत तर कलाकाराची मानसिकताच तर सर्वात मोठी गोष्ट असते ना. ते सोशल मीडियाने प्लॅटफॉर्म जे दिले त्यावेळेला सोशल मीडियाकडे रिस्पेक्टफुल कसं बघायचं हे आपण शिकलो आणि आता पुढे ते रिस्पेक्टफुल कसं बघावं हे मुलींना शिकवण्याचं काम मात्र माझं आहे, ती जबाबदारी माझी आहे. बरोबर. तर सोशल मीडियाचा अतिरेक नाही होता कामा, किंवा आता असे अनुभव येत आहेत की थोडेसे रील करून धबाधब फॉलोअर्स आणि मिलियन्समध्ये ट्रिलियन्समध्ये झालेत आणि मग त्यांना प्रोग्राम मिळत आहेत आणि त्याचे त्यांना पैसे पण मिळत आहेत. पण खरं नाणं स्टेजवर दिसणारच आहे, आयुष्य सोशल मीडियावर नाहीच आहे. आज फॉरेनला जाऊन प्रोग्राम करायचे तर ते तुम्हाला स्क्रीन मध्ये नाचा असं नाही सांगत, आमच्या समोर नाचा सांगतात. बरोबर आहे. तो समोरचा प्रोग्राम मिळण्याचा सोशल मीडिया मार्ग आहे आत्ताचा, आणि हा आपण ऍक्सेप्ट केलाच पाहिजे. त्याला कसं ऍडजस्ट करायचं, किती प्रमाणात त्याला महत्त्व द्यायचं हे ज्याच्या त्याच्या कलाकारावरती आहे. बरोबर. आणि आय बिलीव्ह की सोशल मीडियामुळे आता खूप कलाकारांना मदत होते, खूप माहीत नसलेलं टॅलेंट बाहेर येत आहे. आणि सोशल मीडियामध्ये जसं आता रीलचं फेम आहे बदलत राहणारच आहे ना, बदलत राहणारच आहेत ह्या गोष्टी. त्यामुळे आपण त्याच्याने निराश व्हायची गरज नाही की सगळे आता 30 सेकंदासाठीच डान्स बघतायत, असं नाहीये. ट्रेलर ही आपल्याकडे कन्सेप्ट किती आधीपासून आहे. सोशल मीडिया नव्हता तेव्हाही ट्रेलर होताच की, पिक्चरचा ट्रेलर बघूनच पिक्चर बघितलं, किंवा पूर्वी ट्रेलर नाही तर ऍड असायची, गोष्टी ऐकायचो तर तेव्हाही मॉरल ऑफ द स्टोरी म्हणून एक 1 लाईन असायचं. त्या दृष्टीने जर बघितलं तर मग आपल्याला पॉझिटिव्हली सोशल मीडियाचा वापर करायची बुद्धी पण येते. आपण याचा चांगला वापर करतो आणि दुसऱ्याला वापर करायला भाग पण पाडतो. फक्त मी म्हटलं तसं प्रवाहाच्या प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे दगड धोंडे सगळंच येतं, ते ऍक्सेप्ट करणं हे ज्याच्या त्याच्या कपॅसिटीवरती आहे आणि आपण आपलं काम चालू ठेवायचं, एवढंच करू शकतो. बरं अजून एक सांग की हल्ली पॉडकास्ट, कारण काय झालंय माहिती आहे, हल्ली पॉडकास्ट खूप अनेक विषयांवरती सतत होत असतात, जी चांगली गोष्ट आहे. अगदी. तर असंच म्हणेन की तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज त्याच्याबद्दल मिळतंय. पण शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य हे परत थोडेसे खूप असे छोटे, अर्थात छोटे नाही आहेत, ते खूप मोठा विषय आहे खरं तर, आणि ते परंपरेने इतके हजारो वर्ष चालत आलेत, म्हणजे त्याचं महानता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, त्या महानतेबद्दल बोलतोय. पण तरी पण तुला ह्या आजच्या ह्या चर्चेचा किंवा ह्या पॉडकास्टचा तुला काय महत्त्व वाटतंय?
ज्या प्रकारचा पूर्वीचा संपर्क हा प्रकार होता ना, म्हणजे फॅमिली टू फॅमिली सुद्धा, म्हणजे ज्या प्रमाणात माझ्या लहान वयात मी माझ्या आई वडिलांबरोबर लग्नांना गेले, फॅमिली कार्याला गेले, त्यातनं सुरुवातीचे प्रोग्राम मिळालेले असतात. हो, ते आता तेवढं नाही जात आहे, ही फॅक्ट आहे. सोशल मीडियामुळे तो प्लॅटफॉर्म मुलांना, जे होतकरू तरुण कलाकार आहेत त्यांना, आणि इव्हन कसलेल्या कलाकारांना सुद्धा, ज्यांना सतत लोकांची संपर्क 1 to 1 नाही आता करता येते, त्या सगळ्यांना तो चांगली संधी आहे. पॉडकास्ट ही अशी संधी आहे, पॉडकास्टला एक तर तुम्ही एक विषय घेऊन पॉडकास्ट करू शकता. सिरीज ही गोष्ट आहे मानसिक, सगळा मानसिकतेचा खेळ आहे, चांगला खेळ म्हणते मी. आता तुमची सिरीज आहे म्युझिक कहाणी, म्युझिक कहाणी कथा आहे, आणि कथा लहान वयापासून ते म्हातारवयापर्यंत आवडते. हो, आणि ती ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असते. आज तुमची कथा ऐकायला तुम्ही ठाण्यात कार्यक्रमाला, ठाणा हाऊसफुल होईल, पण तुमच्या ओळखीचे सगळे बाहेरचे पण आहेत ना, त्यांना नाही येत आहेत. बरोबर आहे. मग त्यांना कसं कळणार? बरोबर आहे. बरं, आणि पूर्वी एक काळ असा होता की खूप जास्ती स्क्रीन बघायला जमायचं नाही. आता असं नाहीये. आता इव्हन माझ्या घरातले 70ची माणसं सुद्धा तासन तास एखादी मुलाखत बघतात ना. आज शंकरराव अभ्यंकर, विद्या वाचस्पती, प्रत्येकाला जाऊन त्यांची भाषणं आता ऐकणं शक्य नाहीये, पण युट्यूबवर अवेलेबल आहेत. लोक 1.5 तास बघतात. पण आता समज मला प्रोग्राम करायचा आहे, तर हा माझा पॉडकास्ट ज्यावेळेला बघतील त्यावेळेला माझ्याबद्दलची एक संकल्पना मनात तयार होईल. माझ्या नृत्याची झलक मिळेल, आणि माझा कलाकार म्हणून विचार कळेल. यापेक्षा एखाद्या कलाकाराला काय पाहिजे असतं? आणि ते जर पॉडकास्ट मधनं सगळं साध्य होत असेल, आणि ती गरज आहे असं मी म्हणेन, कारण आता आपण सगळीकडे खरंच पोचू नाही शकत. आपल्याबद्दलचे रायटअप येऊ शकत नाहीत सतत. आता ते कॉलम पण तेच नाही झालेले. जे पूर्वीची माध्यमं होती ती माध्यमं पॉडकास्ट मध्ये शिफ्ट झाली, आणि राधा पॉडकास्ट मध्ये उलट चेहरा बघायला मिळतो, एक्सप्रेशन बघायला मिळतात, बॉडी लँग्वेज मधला कॉन्फिडन्स कळतो, डिमांड डॉमिनन्स कळतो किंवा डिमांड कळते, अपेक्षा कळते, त्यानुसार समोरची लोक तुम्हाला अप्रोच होतातच ना. त्यांना अल्टिमेटली ही व्यक्ती प्रत्यक्षात बघण्यात इंटरेस्ट असतोच, तो इंटरेस्ट निर्माण करण्याचं काम पॉडकास्ट करतं. त्यामुळे पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग आहे. वा, तू इतकं सुंदर पॉडकास्टची व्याख्या केली आहेस. मला असं वाटतं रसिक हो, इतकी सुंदर व्याख्या पॉडकास्टची आता आपण एक छान छापूनच टाकूया कुठेतरी, किंवा आज रादरात छापल्या गेली. येस येस, आणि सत्य येते, मी ते मनापासून सांगते. म्हणजे आपण पॉडकास्ट करतोय म्हणून नाही, पण माझ्या ओळखीच्यांचे जेवढे पॉडकास्ट आहेत त्यातले म्युझिकचे कमी आहेत. म्हणजे मी एक कॅनडाचा पॉडकास्ट केला होता, पण तो ऑडिओ केला होता. तो ऑडिओचा एक पॉडकास्टचा आहे, तर त्याचा क्राऊड वेगळा आहे. पण व्हिडिओचा, पहिली माणसाची मेमरी ही व्हिडिओ मेमरी असते, फोटोग्राफिक मेमरी, आणि आज सगळा त्याचाच गेम आहे. आणि कला ही दृश्य आणि श्राव्य कला आहे. आज मगाशी आपण बोलतानाच तुम्ही ताई सांगत होतात की मला जर एखाद्या करुण रसाची किंवा त्याचा नायक कुठे गेलाय त्या नायिकेचं सांगायचं, तर गायिका असली तरी थोडा तर त्यातनं अभिनय आलाच पाहिजे. आणि त्यामुळे गायकाचं जरी गाणं ऐकायची इच्छा असली तरी बघण्यातला जो आनंद आहे त्याच्यासाठी आपण तिकीट काढून अजूनही थिएटरला जातोच की तिथे कुठे कमी झाले, ऑडिटोरियम कुठे कमी भरतंय. त्या सगळ्यासाठी पॉडकास्ट इम्पॉर्टंट, आणि म्युझिक इंडस्ट्रीसाठी पॉडकास्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुमचे सगळे पॉडकास्ट ऐकलेत, तसे इतर कथ्थक डान्सर्सचे वेगवेगळे विषयांचे पॉडकास्ट आहेत ते मी सगळे ऐकते. आपण रात्री OTT प्लॅटफॉर्म बघतो, त्याच्याबरोबर हे पण बघतोच की असं कुठे. आणि आता हल्ली खूप ऑप्शन्स आहेत ग, म्हणजे तुला तुझ्या क्षेत्रामध्ये जर काही बघायचं झालं तर तुला हजारो तिथे व्हिडिओ. आणि शेवटी ना हे कसं आहे, मगाचा सोशल मीडियाचा वापरच असा आहे, तसं पॉडकास्ट तुम्ही काय करताय तर तुम्ही लोकांना दृष्टी देता. मग आता म्युझिकबद्दल, म्युझिकच्या रिचनेसबद्दल आज फक्त इकडचे बघतायत असं नाही आहे ना, आउट ऑफ इंडियाचे बघतायत. याच्यातनं एक कुठेतरी भारतीय कलाकार, आपण भारतीय शब्द वापरतो आपल्याला, नुसता कलाकार नाही म्हणत, तर भारतीय संकल्पना पण तयार होते ना. एवढे आर्टिस्ट आहेत भारतामध्ये, तरुण आर्टिस्ट अजून या फील्डमध्ये तेवढेच ताकदीने काम करतायत, आणि ते कुठल्याही गोष्टीच्या आहारी अजून गेलेले नाही आहेत मीडियाच्या पण, आणि तरी मीडियाचा योग्य वापर करतोय. हा एक उत्तम संदेश देतो आपण देशाला आणि जगाला की भारत देश अजून एवढा रिच आहे. आम्ही नेहमी प्रत्येक पॉडकास्टमध्ये मी हे नेहमी आवर्जून सांगते की भारतीय अभिजात संगीत म्हण, नृत्य म्हण, आपल्या ज्या या कला आहेत ह्या प्राचीन इतक्या हजारो वर्षांपासून चालत, देवी देवतांच्या काळापासून चालत आलेल्या आहेत, आणि त्या हजारो वर्ष अजून पुढे चालणार आहेत. तर आपलं काय आहे, आपण हा एक छोटासा खारीचा वाटा उचलतोय की त्याच्यातला एक छोटा कनेक्ट जरी आज तुझ्यामुळे एक जरी मी म्हटलं विद्यार्थिनी ह्याच्यात झाली कंटिन्यू केलं, आपण जिंकलोय त्याच्यामध्ये. अगदी खरं. तर आणि कसं असतं, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, आणि तुझ्या प्रवासातनं ही ऊर्जा मला पण मिळाली की कला आपण करतोच आहे, पण त्याच्याबरोबर अकॅडमिक्सला पण तितकंच तू महत्त्व देतेस. आणि
जिकडे चाह तिकडे राह असं अगदी, आहे अगदी. ते. की तू बरोबर त्याच्यासाठी तुझा वेळ निघतोय बरोबर. है ना. 24 तास तुझ्याही जवळ आहेत, आमच्याही जवळ तेवढेच आहेत. आहेत. किंवा एखाद्या एक्सक्यूज देणाऱ्या माणसाकडे पण 24 तास आहेत, पण तो कसा ते मॅनेज करतोय. स्किलफुल जॉब आहे, हां. पण आवड असली की आपण करतोच ना ग. बस ज्याची आवड तर आहे ते आपण जिकडे करतो. आवड आहे तिकडे आपण बरोबर आणि हक्काने- म्हटलं तसं 100% नाही दिलं तर कुठलंच काम होणार नाही. अर्थात. मग तुम्ही 30 सेकंदाचे रील करायचं असलं ते 30 सेकंदाच्या रील करता 1 तास खपावं लागतंच की. हो ते कुठे आपण म्हणून तर त्याला आपण जे चांगले रील आहेत त्याला आपण कमी लेखतच नाही ना, आपण ओपन माइंड ठेवलेलंच आहे त्यासाठी. त्यामुळे हे उत्तम चाललंय आणि आपली कला इतकी मोठी आहे की किती प्रवाह आले बदलले त्याच्यात काही काही घातलं फरक तरी पडणार आपला नाही. बेस कुठे बदलतच नाही आणि तो कधी आयुष्यात बदलणार पण नाही. बदलणार पण आहे. क्या बात आहे. वा वृषाली, मला आज इतकं मस्त वाटतंय तुझ्याशी गप्पा मारून. रसिक हो, इतक्या छान आणि गप्पा झाल्या, इतकी मस्त एनर्जी आज तिने, मला असं वाटतं तिच्या एनर्जीने आज आपला सगळा हॉल भरलाय असं वाटतंय मला आज. तेव्हा परत एका आर्टिस्टच्या बरोबर आपण आपल्या म्युझिक कहाण्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू सो मच वृषाली. ताई तुला पण खूप खूप मनापासून धन्यवाद. माझं सगळं ऐकून घेतलं आणि मला तुझ्याकडनं पण खूप गोष्टी तू शेअर केल्यामुळे शिकायला मिळाल्या आणि तुझे अनुभव मला कळले. क्या बात आहे. आणि रसिक, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इतके छान आर्टिस्ट येत आहेत, त्यांचा सगळा प्रवास आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना अशी मनापासून अशी एक विनंती आहे की तुम्ही याला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात जास्त सबस्क्राईब करा. नक्की. तेव्हा पुढच्या एका कलाकाराच्या बरोबर परत भेटू. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. नमस्कार.